राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने या आपल्या पूर्व नारंगवाडी या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा होत असून आजची जी दिवसाची सेवा आहे, चौथा दिवस असून आज चौथ्या दिवसाच्या सेवेसाठी पुष्प अर्पण करण्याचं भाग्य या पामर जीवाकडे लाभलेलं असून तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादातून, तुमच्या सर्वांच्या प्रेमातून या ठिकाणी सेवेचा योग आलेला आहे। छाप टाका। सेवेचा योग आलेला असून सेवेसाठीच हा भाग निवडलेला आहे। श्रीमान संत जगतवंद्य जगद्गुरु देहू असे असणारे तुकोबारा या अभंगातून वैष्णव मनोजया तुकोबारा या वैष्णवाचं वर्णन करतात। कुणाला वैष्णव म्हणावं आणि वैष्णवाची अवस्था काय असते महाराज। वैष्णव मनोजया अवघे देवावरी माया, भगवंतावर ज्या जीवाची माया आहे, भगवंताविषयी दुसरं काय बोलत नाही, दुसरं काय बघत नाही, दुसरं काय ऐकत नाही, दुसरं काय करीत नाही, असा जो जीव आहे त्या जीवाला वैष्णव मनोजया तुकोबारा म्हणतात, त्याला वैष्णव म्हणायचं। आणि त्या जीवाची अवस्था काय होती, अवघी देवावरी माया, त्या जीवाची अवस्था भगवंतावर माया होती आणि माया देवाची सुद्धा त्या जीवावर होती महाराज। बाकी काय नाही, नाही अनेक प्रमाण तृण धन तृण जन, म्हणजे बाकीचं काय सुद्धा आवडत नाही। तृण धन तृण जन, धन आवडत नाही, जन आवडत नाही, म्हणून करता महाराज म्हणतात पडता जड भारी, कसलं जरी संकट आलं, संसारिक जीव आहात महाराज आपण। महाराज म्हणतात कसलंही संकट येऊ द्या, शरीरावर येऊ द्या आणि प्रपंचावर सुद्धा येऊ द्या, कसलं जरी संकट असेल तर ते नेमान ठळे निर्धारी, नेमाला मान देऊन जो जीव परमार्थ करतो, वारी करतो निश्चयनं, त्या जीवाला म्हणतात वैष्णव म्हणतात तुकोबारा। आणि ती शेवटच्या चरणात महाराज सांगतात तो कुणीही जातीचा असो, तुका म्हणे याती होका तयाची भलती नाही अनेक प्रमाण तृण धन तृण जन, असा सेवेसाठी अभंग निवडलेला असून आपल्या सांप्रदायिक नियमाप्रमाणे आपल्या कुळीच्या दैवताला नमस्कार करू, आपल्या गुरुवर यांना नमस्कार करू, मग मुळ आपण अभंगा करू। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू,
बाबाजी सद्गुरु दास तुका यांची केली स्मरण व सकळ विद्येच्या अधिकरण येतो श्री चरण सद्गुरूंचे सद्गुरूंना नमस्कार केलेला आहे। आणि या ठिकाणी महाराज सर्व मंडळी श्रोते मंडळी आहे, आमचे टाळकरी मंडळी, मृदंग वादक, आता नमो रंगभूमिका कीर्तने उभ्या असे लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐशे नमन करून सकळा हरे कथा बोले बोबड्या बोला ज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी। या ठिकाणी सर्वांना नमस्कार केलेला असून आपल्या गुरुवर यांना सुद्धा नमस्कार केलेला आहे, वास्कर महाराजांना, आपल्या मारुती महाराज कानेगावकरांना आणि या ठिकाणी सगळे श्रोते मंडळी टाळकरी मंडळी सर्वांना नमस्कार केलेला असून या ठिकाणी महाराज काय म्हणतात, वैष्णव मनोजया तुकोबारायांनी वैष्णव कुणाला म्हणले असतील महाराज? तुकोबारायाच्या समोर कोणचे का होईना महात्म्य असणार आहेत समोर, थोडा वेको कमी केला तर चालते म्हणजे व्यवस्थित। तुकोबाराया म्हणतात वैष्णव कुणाला म्हणावं? वैष्णवाची अवस्था काय असते? वैष्णव पदवी म्हणजे सहजासहजी प्राप्त होते का हो? नाही महाराज, आमच्या तुकोबारायाला माहित आहे, अनुभव आली अंगा ते या जगा देत असे किंवा सांगत असे, स्वतःचा अनुभव आहे तुकोबारायांचा। कारण समोर व्यक्ती महात्मे कोणचे का होईना तुकोबारायांना माहित आहे, म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्या जीवानं देवावर माया केली महाराज, प्रपंचाचा त्याग केला आणि त्या जीवानं महाराज परमात्म्याची प्राप्ती करून घेतली, अशा जीवाला तुकोबाराय वैष्णव म्हणतात। मग असे कोण असतील? लहानपणापासून वेळ लागणारी म्हणजे आमच्या तुकोबारायच्या समोर दिसणारे म्हणजेच आमचे नामदेव राय। लहानपणी बारका असताना महाराज दामोशिटी गावाला गेले होते। अरे नामदेवा इकडे ये, बाबा गावाला गेले तिकडे येतो। लहान होते महाराज नामदेव राय। आई काय? अरे म्हणले बाबा गावाला गेले, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जा आणि पांडुरंगाला नैवेद्य दाखवून ये, असं बोलल्याबरोबर महाराज नामदेव राया लहान छोटस बालक आपलं लुटू 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 हातामध्ये नैवेद्याचं ताट घेतलेलं असून आमचे नामदेव राय मंदिरामध्ये गेले, समोर गेले, पांडुरंगाच्या उभा राहिले, नैवेद्याचं ताट घेतलेलं आहे, पांडुरंग परमात्मा समोर आहेत, देवाला बोलायला सुरुवात केली महाराज नामदेव रायने। कारण वैष्णव कुणाला म्हणलेला आहे तुकोबारायने? देवाशिवाय दुसरं काय, ज्याला आवडत नाही त्याला वैष्णव म्हणलेलं आहे, असे असणारे म्हणजे आमचे नामदेव राय। तुकोबाराय म्हणतात ज्या जीवानं पांडुरंगाच्या समोर नैवेद्य घेऊन उभारलेला आहे म्हणजे नामदेव राय समोर उभा राहिले आणि उभा राहून पांडुरंगाला म्हणायला सुरुवात केली, पांडुरंगा बाबा गावाला गेलेत, आईनं पाठवलेला आहे, तुम्ही खाली उतरा, विटेवरून उतरा खाली आणि तुम्ही नैवेद्य घ्या, बसा, जेवण करा थोडं। पांडुरंगाला विनंती करू लागली महाराज। देव काय ऐकायला तयार नाहीत, हात ठेवलेले कटेवर देव बघू लागले, म्हणले बरेच गिरायक आले पण हे असलं गिरायक वेगळंच दिसाले, म्हणजे पांडुरंग परमात्मा बघू लागले, डोळे असं करून बघू लागले नामदेव रायाकडे। देवा म्हणले पांडुरंगा माझ्याकडे बघायला काय झालं, खाली उतरा आणि तुम्ही नैवेद्य घ्या, बसा, जेवण करा। तरी सुद्धा परमात्मा खाली उतरायला तयार नाहीत, हट्टी होती महाराज नामदेव राया बी। पांडुरंगाला घरानं घातलं, आता ऐकायचं का नाही सांग म्हणजे, डोकं फोडून घेईन, दुसरं काय करणार नाही मी तुझं समोर, मला आईनं पाठवलेला आहे देवाला नैवेद्य दाखवून जेवू घालून ये, मी आलोय, उतरा खाली आणि घ्या नैवेद्य। तरी सुद्धा देव ऐकायला तयार आहे, डोकं थोडं आपटलं महाराज। आपटल्याबरोबर भगवंताने विचार केला, म्हणले खटाळा गिराईक, म्हणले हे साधन आहे, ए थांब म्हणले, डोकं फुटल, खाली उतरतो थांब म्हणले। आणि खरंच महाराज ऐशी गलाने करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला नाम याचा, त्याला वैष्णव म्हणतात तुकोबाराय। वैष्णव कुणाला म्हणावं महाराज? देवाला जीव घालणाऱ्याला वैष्णव म्हणावं। आपण बी कान तसेच आहेत नामदेव रायासारखे आहेत का नाही? आपल्याला डोळे तसेच आहेत तुकोबारायासारखे, हात पाय सगळे, शरीर ही चांगलं आहे महाराज, उत्तम आहे,
तुम्हाला आम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी देवानं दिलेलं दान आहे. ह्या शरीरानं महाराज परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. बरं इतकं शरीर चांगलं आहे महाराज. किती माणसाला कळालं सांगा बरं शरीर चांगलं आहे म्हणून. सगळ्याला जर कळालं असतं तर इथं जागा रिकामी राहिली असती का? काय सांगावं महाराज. काल एका गावाला गेलतो करमाळ्याकडं. कुंभेज म्हणून गाव आहे कीर्तनाला. काय फडावरलं गाव आहे महाराज. भरपूर गर्दी. जेवायला बी तशीच गर्दी आणि कीर्तनाला बी तशीच गर्दी. पण मला आज जेवायला लय गर्दी दिसली. मधी तेवढेच, त्याच्यावर मधी तेवढेच, बाहेर तेवढेच, रोडला तेवढेच. आमचा माणूस तर घाबरून गेला. कसं जावं महाराज, कोण जावं. मी म्हणलो कुठून तर नेतील आपल्याला. थांबा म्हणलं. कसं का होईना मध्ये आलो, बसलो. आता एवढी गर्दी आहे म्हणल्यावर तिथं काय चालू होतं महाराज. जरा वरलं वाढ, चपाती येऊ दे, जिलेबी येऊ दे. हे खाण्यासाठी शरीर दिलेलं नाही महाराज. शरीर कशासाठी दिलेलं आहे महाराज. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम आहे, चांगलं आहे. पण आमच्या नामदेवरायासारखं तुकोबाराय म्हणतात ह्याचा वापर केला तर चांगला आहे. आमच्या नामदेवरायाने डोळ्याचा वापर केला. डोळ्यानं बघितलं पांडुरंगाकडं, नैवेद्य आणला, खाली उतर म्हणून देव उतरला महाराज. हातामध्ये घेतलेलं होतं महाराज ताट. आपण काय करायला, आपली काय अवस्था आहे महाराज. धर्माचं वाटोळ झाले या कलियुगाच्या मुळे. झाले धर्माची वाटोळ झालं महाराज. परमार्थाकडे ओढ राहिलेली नाही. जेवढे माणसं बघितलो होतो जेवाला तरुण पिढी, तेवढी इथं कोण दिसना गेली. उग मोजकी थोडी आहे ती. मग तसं नाही महाराज. जेवण्यासाठी या रे लहान थोर सगळ्याला अधिकार आहे महाराज जेवण्यासाठी. कारण आपली अवस्थाच, आपण जन्मालाच आलाव कशासाठी. ल्यावे खावे बरे असावे सदैव. ही आपली अवस्था, ही इच्छा आहे, मान्य आहे. पण परमार्थ का बर करू नये. ही शरीर किती चांगलं आहे. शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाची घोसरी. सुखाची प्राप्ती ह्या शरीरानं होत्या महाराज. बाकी साधनानं होत नाही. करोड रुपयाची जर प्रॉपर्टी असेल तर त्या साधनानं होत नाही. खरेदी विक्री करण्याचा योग घेतो, काही घेतो माणूस. परंतु ज्याच्यापासून सुख मिळते, म्हणजे कशापासून सुख मिळते. डोळ्यापासून महाराज सुख मिळते. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाची मुख. वैष्णव होण्यासाठी पांडुरंगाचं मुख बघावं लागते ह्या डोळ्यानं. एका ग्रस्तानं म्हणला महाराज डोळ्यानं बघावं लागते. डोळे नसल्यावर लय माणसं नमुने येते. तुम्ही महाराज म्हणू लागला डोळ्यानं पांडुरंगाला बघावं. मी आंधळा आहे, मी कसं करू. डोळे नसल्यावर काय बघू. तुकोबाराय म्हणतात घाबर नको, डोळे द्यायला लावतो. पण तुझी बघायची अवस्था आहे का. वैष्णव व्हायची इच्छा आहे का. वैष्णव होण्यासाठी शरीर चांगला आहे, उत्तम आहे, त्याचा वापर केल्यानंतर तुकोबाराय म्हणतात घाबर नको, तुला डोळे सुद्धा द्यायला लावतो. मग महाराजांनी म्हणले ऐका कान माझ्या विठोबा. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. ही सांगू लागले तुकोबाराय. वैष्णव होण्यासाठी पांडुरंगाचं गुणगान ऐकावं लागतंय. ह्या कानानं शरीर उत्तम आहे ना, चांगला आहे, पण त्याचा वापर केला तर ह्या कानानं पांडुरंगाचं गुणगान ऐकावं लागते. मग वैष्णव होता येते महाराज. वैष्णव सहजासहजी होता येत नाही. ह्या इंद्रियाचा वापर केल्यानंतर वैष्णव होता येते. आमच्या तुकोबारायने वापर केला. आमच्या मारुती महाराज कानेगावकरांनी वापर केला. भास्कर महाराजांनी वापर केला महाराज, म्हणून वैष्णव झाले. मारुती महाराजांनी दुसरं काय ऐकलेलं नाही महाराज. भास्कर महाराजांनी, म्हणून वैष्णवाच्या यादीमध्ये नंबर लागला. बरं उभं लागत नाही महाराज. म्हणून तुकोबारा सांगू लागले तोवर दुसरा ग्रस्त येतो. महाराज मला ऐकूच येत नाही, आणि तुम्ही म्हणता आता कानानं ऐकावं. कसं करावं महाराज. तुकोबारा म्हणते घाबर नको, तुला ऐकू येत नाही ना, तुला कान सुद्धा द्यायला लावतो. देव अंकित आहेत महाराज. कारण भक्ताच्या अंकित, ऐसा भक्ताच्या अंकित तुकोबारायाच्या देव अंकित आहेत. सांगल तसं तुकोबारायाचं देव ऐकतात. लागे तैसे लावी प्रेत, जसं सांगल तसं देव ऐकतो. म्हणून तुकोबाराय ठाम मतानं छातीवर हात ठेवून सांगतात. कोणी बी सांगू शकत नाही महाराज. ज्याच्या देव अंकित आहे तो सांगू शकतो. महाराजांच्या अंकित होता देव, मारुती महाराजांच्या सुद्धा सांगितलेलं देवाला ऐकावं लागत होतं. बऱ्याच ठिकाणी काय काय घडामोडी झालेल्या आहेत महाराज, तुम्हाला सगळं माहित आहे. आणि महाराजांच्या सोबत राहत होतो. तुम्ही मला बघितला, मी तुम्हाला बघितला. परलय दिवस झाले. तुकोबाराच्या सोहळ्यात आपली दिंडी आहेच.
उद्धव महाराजांच्या दिंडीत तुमचं मंडळ सगळं असतंयच, हे सगळं माहीत आहे. एकमेकांच्या ओळखी सुद्धा आहेत आपल्या. म्हणून करता महाराजांनी बोललेलं काय झालं नाही सांगा. मारुती महाराजांनी सगळं झाले का नाही? कशामुळे झाले? कारण त्यांनी कानाचा वापर केला, डोळ्याचा वापर केला, या हाताचा वापर केला. महाराज हात सुद्धा कशासाठी दिलेत? देवेदला देह भजनासाठी दिलेत महाराज हात सुद्धा. म्हणून माणसानं भजन करावं. एक एक म्हणतोय महाराज माझे हात वाकडे येते, कसं करू? तुकोबाराय म्हणतात मी सरळ करतो. करायला सांगतो पांडुरंगाला. काय करत नाही तो महात्मे, काय करत नाहीत, पण आपण करीत नाव. त्यांनी सांगितलेलं ऐकत नाही, म्हणून आपण अधोगतीला गेलेली मंडळी आहे महाराज. ऐकल्यानंतर जो ऐकल्याला जीव आहे सांगितलेलं, तुकोबाराय म्हणतात ऐक रे जना. सगळ्या जगाला सांगतात तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझे स्मरावा. मनामध्ये स्मरण सतत करावं तेव्हा वैष्णव होता येते महाराज. आमच्या नामदेवरायाच्या मनामध्ये सतत नामस्मरण होतो. निवेद्य दाखवला नामदेवराया आणि परत आले. आता या ग्रस्ताचं थोडं ध्यानात ठेवा. कुठपर्यंत आले? तो ग्रस्त वाकडं बोलतोय माझे हात वाकडे. एक म्हणतोय अहो महाराज भजन करावं, पाऊल खेळावा, नाचावं वाटतंय, पण मी वृद्ध झालेलो आहे, म्हणजे म्हातारा झाला. तुकोबाराय म्हणतात तुला तारुण्यपणा आणायची ताकद आहे माझ्या देवा. ऐसा माझा देव आहे बळ्या माझा पंढरीराव. तो हा देवाचा तो देव. माझा देव असा तसा नाही, बळ्या म्हणजे बळ आहे माझ्या देवामध्ये. लागणारा नाही, भीक मागणारा नाही, असला माझा देव आहे. शेंद्राचा देव हेंद्रा असतो तसला माझा देव नाही. कारण आपल्या इच्छेसाठी दुसऱ्याला पिडणारे देव आहेत, तसा माझा कोणाला पिडणारा देव नाही. जे गेलेले इंद्रिय आहेत ते देणारा देव आहे. म्हणून बाबा तू सगळं तू जे सांगितलेलं आहेस, कुणाला डोळे नाहीत, कुणाला कान नाहीत, कुणाला हात वाकडेत, कुणाला पाय नाहीत, कुणाला वृद्धपण आले, सगळं मिळत सांगितल्यानंतर सगळं हे वर्णन केलं महाराज. आणि इकडं आमच्या नामदेवरायाला सगळ्या इंद्रियाचा वापर केलेला होता महाराज नामदेवरायांनी. परत आली नामदेवराय आणि आईला सांगितलं आई हे ताट. अरे नामा नैवेद्य काय केलास? आई तू पाठवली होतीच ना देवाला जेवू घाल म्हणून. नैवेद्य दाखव. मी देवाला दाखवलो नाही, खाऊ घालून आलो देवाला. हा असं बर. सकाळ उठून बाबा आले नामदेवराया. दामूशिटी आली. नामदेवरायाला दामूशिटीला सांगू लागली मंडळीत दामूशिटीची आऊ म्हणली हो का अन्न नामदेवरायाने नैवेद्य दाखवला, म्हण देवाला जीव घातला, तुम्ही जाऊन बघताव का? बघू म्हणली आज सुद्धा पाठवू. दामूशिटीला पाठवलं महाराज आणि नामदेवरायाला पुढे पाठवलं. नामदेवरायाने तसंच केलं. गेले घरानं घातले, उतरा म्हणले आज बी तुमची बारी आहे जेवायची. बाबा आणि आले नाहीत. आणि आठ बाजूला वरून बघितलं, नामदेवरायाचा अधिकार कळाला आणि खरंच दामूशिटी पळत आली घरी. अगं म्हणले खरंच आहे, मला जेवढं इतके दिवस मी परमार्थ केला मला जमलं नाही, ती बा नामानं करून टाकलं म्हणजे. मग महाराज इतकं प्रेम होतं नामदेवरायाचं लहानपणापासून भगवंतावर. असं करीत 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 भजनामध्ये येल लागलं महाराज. आता ही कसे बारके पोरं उभारले टाळ घेऊन, असं नामदेवराया सगळ्या भजनामध्ये यायचं, टाळ घ्यायचं, रावळामध्ये उभारायचं, पाठ उठायचं, काकड्याला सुरुवात करायची. आणि देवाला खरंच काकडा आवडतो महाराज. पांडुरंगाच्या चिंतनामध्ये नामामध्ये रंगून गेला. तुकोबाराय म्हणतात नामदेवा. दुसरं काय आवडत नव्हतं नामदेवरायाला. तरुणपणामध्ये, बाळपणापासून तरुणपणामध्ये नामदेवराय आले. चांगलं कळती झाली, 10 वर्षाची 12 वर्षे झाली, चांगली आवड निर्माण झाली आणि भजनामध्ये रंगून गेली नामदेवराय. सगळ्याला उठवायचं, सगळ्या साधू संताला उठवायचं, पांडुरंगाला जाऊन उठायचं, देवळामध्ये जायचं आणि पांडुरंगाला म्हणायचं पांडुरंगा उठा लवकर, कारण उठारून उदय झाला, घंटानाद गरजनला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा रती समयाचा. पांडुरंगा उठा, महाद्वारे वैष्णवजन पूजा सामुग्री घेऊन आले द्यावेत याचे दर्शन. पांडुरंगा उठा उठा, सगळे वारकरी आलेत आपले, आपल्या गल्लीतले बाहेर गावचे सगळं मंडळ आलेलं आहे, सगळे वैष्णव मिळालेले आहेत. आणि उठा आणि लवकर उठून हो
उभा राहा, दर्शन द्या. आणि लगेच पांडुरंगाला उठवायचं महाराज. उजूड लागलेला आहे पांडुरंगा. काय भाव होता नामदेवरायाचा. त्याला वैष्णव म्हणतात तुकोबाराया. वैष्णव मनोजया अवघे देवावरी माया. आणि या घरानं घालणाऱ्याला वैष्णव म्हणाव का सांगा. मला डोळेच नाही ते, मला कानच नाही ते. शिवी ध्यानात ठेवा बरं एकल्याग्रस्ताचं आणि नामदेवरायाची अवस्था बघा. की घरानं घालणाऱ्याकडे ध्यान फक्त ठेवायचं. जरी डोळे दिले तर ते पांडुरंगाला बघत नाही. अशी अवस्था आहे माणसाची महाराज. आमच्या नामदेवरायाने महाराज सगळ्याला गोळा करायचं आणि काकडा चालू करायचा आणि पांडुरंगाला उठवायचं आणि पांडुरंगाला म्हणायचं उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. पांडुरंगा देवा उठा. सगळं गाव गोळा झाले. पंढरपुरामध्ये वारकरी आले. मग आता आपल्या गावात सप्ताह चालू होऊन 4था दिवस आहे. किती जण काकड्याला येतात सांगा. काय माणसं आहे ते. अहो खर तर पांडुरंगाच्या काकड्याला यावं महाराज. आपल्या येतात का लय बरं झाले की मग. अहो तुम्हाला सांगतो आपल्या फळावर बघा काकडा कसा चलतो महाराजांच्या, भास्कर महाराजांच्या. आणि महाराजांची गाव बरेच आहेत बरं तिकडे बेळगावकडे. 150, 200, 250 माणसं असतात काकड्याला महाराज. आणि स्वतः मालका असतात काकड्याला. काकडा म्हणजे साधी गोष्ट नाही महाराज. 1 नंबरचं भजन आहे देवाला आवडायचं. म्हणून करता सगळ्यामध्ये श्रेष्ठ काकडा आहे. आणि पांडुरंगाला नामदेवरायाने उठवायचं. पांडुरंगा उठा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा. सोडा शेज सुखाता पाहू द्या मुख कमळा. त्याला म्हणलेला वैष्णव मनोजया अवघे देवावरी माया. देवाला उठविणारे म्हणजेच वैष्णव असतात महाराज. त्यावेळेस साक्षात महाराज पांडुरंगाने उठायचं. आणि काय महाराज काकड्यामध्ये रंगून जायचं आमच्या देवानं सुद्धा. असा दररोज नियमानं काकडा असायचा महाराज पंढरपुरामध्ये. आणि काकडा असल्यामुळं दररोज वारकरी जाजावून जायचे. आता सप्ताह चालू झाला आपल्यात काकडा होऊ लागला. दुपारचं भजन, संध्याकाळचं कीर्तन, हरिपाठ. माणसं म्हणतात टाळकरी सुद्धा म्हणजे आता हे बेजारी व्हायला थोडं जरा विश्रांती घ्यावं. एखाद्याचा काकडा विसरतो बी. एखादा दिवस होते चकली फकली बसती महाराज. परंतु आमच्या नामदेवरायाचं तसं नव्हतं. 1 दिवस सुद्धा खाडा नव्हता महाराज. नामदेवरायाची चकलीच नव्हती. ह्याला वैष्णव म्हणायचं. वैष्णवाची अवस्था वेगळी असते महाराज. असो ऐसा कोठे आठवची नाही. विधेय अवस्थेमध्ये त्याला म्हणायचं वैष्णव. कुणाला बी वैष्णव म्हणता येत नाही महाराज. आणि त्या वैष्णवाचं येड देवाला लागते आणि देवाचं येड वैष्णवाला लागते. त्याला म्हणायचं खरं वैष्णव. आणि देव सुद्धा येडा होतो महाराज. त्यावेळेस दररोज जागल्यामुळं आणि नामदेवरायाच पुढे राहायचे महाराज. पुढं सगळ्याला उठवायचं. अरे बाबा वेळ झाली 3:30लाच उठायचं. आणि गल्लोगल्लीला कुत्रे मोठे होते. पण नामदेवरायाच्या अंगावर एक बी कुत्र येत नव्हतं. वैष्णवाच्या अंगावर कुत्र येत नाही महाराज. कारण चित्ताची शुद्धता असती वैष्णवाची. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होशी. व्याघ्र नखाशी सर्पतया. सर्प जरी पायामध्ये आला तर काय करत नाही. कारण वैष्णवाची अवस्था असते. आपले महाराज उभे गेले का हो अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावर तेरणा वैष्णव होते गेलेत का नाही. म्हणून काय काय महात्मे. नंदीला घेऊन वास्कर महाराज आपले पंढरपूरला गेलेत माहित आहे का नाही. जुना इतिहास आहे मल्ला पापा. असा इतिहास आहे महाराज. जुना इतिहास बघत जावा. म्हणून फडावरली सेवा करी जावं. फडावर जावं. पंढरपूरला गेल्यानंतर मालकाचं दर्शन घ्यावं. पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. खरं त्याला वैष्णव म्हणायचं बरं. म्हणून मारुती महाराजांनी आयुष्यभर फडावर गेल्याशिवाय राहिले नाहीत. मालकाचं दर्शन घ्यायचं. 500ची नोट निघालेली होती. आपल्या गावामध्ये तर 8-8 दिवस राहिलो आमच्या डॉक्टरांच्या घरी. सुरवंशीच की तो का ती बारके होते तवा. अरे बाबा म्हणायचे ज्ञानू अरे 500ची नोट दिले. तुरीचा एक लाईनमॅन साहेब होता. 500ची नोट द्यायची म्हणजे अवस्था कशी असते. त्या माणसाला धन आवडत नाही, जन आवडत नाही, काय नाही, फक्त परमार्थ आवडतो महाराज. 500ची नोट दिली की तशी ठेवायचं. आणि ज्या वेळेस आबा भेटतील वास्कर महाराज तेव्हाच ती नोट काढायची. 500ची नोट दिलेली कागदात गुंडाळून 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 ठेवायची मारुती महाराजांनी.
आणि मग कुठं का मालक भेटणार ती म्हणजे आबा वास्कर महाराज. मालक हे का ही चहा प्याला तुम्हाला आणि 500ची नोट म्हणते ती म्हण ही चहा प्याला राहू द्या. चहा प्यायला 500ची नोट देत होती त्या काळात मारुती महाराज. 5 रुपये देऊ वाटत नाही महाराज. कारण द्रव्यदान वस्त्रदान त्या जीवाने केलं होतं मारुती महाराजांनी, म्हणून वैष्णव झाले महाराज. गुरुची पूजा संताची पूजा सगळं सांगितलेलं आहे बाबांनी आपल्याला, सगळं सांगितलेलं आहे कशी करायची का नाही, त्याला वैष्णव म्हणायचं. जो करतो आचरण त्यालाच वैष्णव म्हणायचं. दुसरं कोणते काय विधी नाही ना. आमच्या नामदेवरायाची अवस्था तरुणपणामध्ये बाकी विषयच नव्हता, फक्त परमार्थ आणि भजन. तुका म्हणे येते भजन प्रमाण, फक्त प्रमाण म्हणजे भजन होतं, दुसरं काय आवडत नव्हतं. बोलण्याची नाही देवाविन काही, बोलणं नाही दुसरं महाराज. नामदेवरायाचं तुकोबारायाचं दुसरं काय आवडत नाही, त्याला वैष्णव म्हणायचं. बोलण्याची नाही देवाविन काही, अशी अवस्था आमच्या नामदेवरायाची. आणि पाठ उठायचं आणि सगळ्याला म्हणायचं उद्या बरोबर मी वेळेवर येतो बघा. उठून वेगेसी चला जाऊ राहुळाशी, जळतील पातकांच्या राशी, काकड आरती देखली उठा उठा साधू संत साधा, आपुले हित तस साधून घ्या. 4था दिवस उद्या तर काकड्याला या, लागून या पाया विनवितो तुम्हाला. उद्या काकड्याला खरंच या महाराज. उठा साधू संत साधा, आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. आणि जातो महाराज एक दिवस, कारण अण्णांनी सांगितलेला क्षणोक्षण हाची करावा विचार. काल महात्म्याने सांगितलेलंच आहे, बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. कशामुळं? काकडा केल्यावर होते महाराज. आणि पहिल्या दिवशी आपण काकडा केला तर आवडते रूप, आवडे हे रूप काकडा केल्यावर आवडते देवाचं रूप, आणि मग वैष्णव म्हणायचं. म्हणून आज वैष्णव होण्यासाठी आपण काय करायचं? काकडा करायचं. कारण प्रकरण असा असावं महाराज परमार्थामध्ये. सप्त्यामध्ये कीर्तन पहिल्या महात्म्याने कोणता घेतला, दुसरा दिवस कोणता झाला, तिसरा दिवस कोणता झाला, कोणतं प्रकरण झालं, त्याच्या उत्तरार्धामधलंच वैष्णव. म्हणून आपल्याला सगळ्याला वैष्णव व्हायचं आहे. आणि वैष्णव होण्यासाठी काय लागते तर भजन लागते महाराज. काकडा करावं, या ठिकाणी कीर्तन ऐकावं, भजन करावं, साधू संतांची सेवा करा. आमच्या नामदेवरायासारखी सगळ्याला उठवायचं आणि चला बाबांनो जाईल हा नरदेह मग कैसा भगवान. आणि सगळ्यांनी मिळून काकडा करायचा आणि गजर व्हायचा मोठ्याने महाराज. असा गजर व्हायचा पांडुरंगाच्या समोर. देव येडा होतो, देव येडा होतो महाराज. ज्या वैष्णवाने समोर काकडा सुरुवात केल्याबरोबर देव सुद्धा येडा होतो. नामदेवराय म्हणतात सिंहनाद शंकर बेरी, सिंहनाद शंकर बेरी, सिंहनाद शंकर बेरी, सिंहनाद शंकर गजर होतो महाद्वारी, गजर होतो महाद्वारी, गजर होतो महाद्वारी, गजर होतो महाद्वारी. केशवराज विटेवरी, केशवराज नामचरण वंदितो, नामचरण वंदितो, मोठा मोठा
म्हणून करता महाराज नामदेवाने पुढं विनय घ्यायचं आणि पांडुरंगाच्या समोर मोठ्यानं गजर करायचा महाराज. शिहनाद शंख भेरी गजर होतो महाद्वारी. महाद्वारामध्ये असा गजर मोठ्यानं करायचा. कुणी शंख वाजवायचं, कुणी पकवाज, कुणी टाळ, विना, सगळ्यांनी महाराज मोठ्यानं गजर करायचा. शिहनाद शंख भेरी गजर होतो महाद्वारी. केशवराज विटेवरी नामाचरण वंदितो. सारखं नामस्मरण करायचं महाराज. त्याला म्हणायचं वैष्णव मनोजया अवघी देवावरी माया. तुकोबाराय म्हणतात वैष्णवाच्या यादीमध्ये 1 नंबर आमचे नामदेव आहेत महाराज. अशा अवस्थामध्ये परमार्थ केला. आणि ह्या इकडं परमार्थ करण्यासाठी आपल्याला जो जीव म्हणत होता का नाही, कान नाही ते, डोळे नाही ते, त्याला माणूस म्हणायचा. आपल्या चालू काळामधलं कोण म्हणते डोळे नाही ते, कोण म्हणते कान नाही. तुकोबाराय म्हणतात बाबा तुला डोळे कान सगळे मी द्यायला लावतो, पण त्याच्या गावाला जावं लागतंय काकडा करण्यासाठी, त्याला बघण्यासाठी, सुख घेण्यासाठी. म्हणजे पंढरपूर आहे, पंढरपूरला जाण्यासाठी सगळे साधना द्यायला लावतो. मग म्हणले त्या ग्रस्ताने बरं चालतंय द्या न. तुकोबारायने सरळ सांगितलं, प्रमाणातून सांगतात महाराज. तुला डोळे द्यायला सांगतो, कान द्यायला सांगतो, सगळं मिळालं हो, सगळं मिळालं, पण परमार्थ नाही माणूस. साठीच आहे नाही यासाठीच आहे महाराज. आपण बी जासाठी हाव आणि परत यासाठी हाव. आपण जर चांगले कर्म केलो तर आपण चांगल्या कुळामध्ये जन्माला येऊ महाराज. म्हणून करता लाईटीचा द्या विषय सोडून आपण जाग व्हा. वेळ गेलेली नाही. तुकोबाराय म्हणतात वेळ गेलेली नाही, आता तरी पुढे हाची उपदेश. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, तुळशीची माळ घाला. जी महात्मे सांगतात ती वारी पत्करा. तो तिथं वाट बघतो महाराज पांडुरंग परमात्मा. आपण वैष्णव झालो ना माळ घातल्यावर, भजन करा. आणि भजन करून काय करा, पंढरपुराकडे वाटचाल करा. डोळे मिळाले, कान मिळाले, पण माणसं देऊन सुद्धा बैमान झाले भो. तुकोबाराय म्हणतात हे साधन न मिळाचं दिलेलं आहे महाराज. किती मौल्यवान देह आहे. ही सहजासहजी मिळालेला आहे का? ह्या जीवानं पाप तेवढंच केलेलं आहे हो, आणि पुण्य तेवढंच प्राप्त केलेलं आहे. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. कोणची हानी केली? पाप तेवढं झालेलं आहे आपल्याकडून, आणि पुण्य सुद्धा तेवढं झालेलं आहे. लांब लांब कावर माणसं बसते की जरा समोर राहावं लागते हो. सगळे लांब बसायचं नाही महाराज. जेवढं तुम्ही समोर चाल तेवढं आमची पावर वाढते. कीर्तनकाराच्या समोर असा माणसा. तुकोबाराय म्हणतात पाप तेवढंच केलेलं आहे ह्या जीवानं, पुण्य सुद्धा तेवढंच केलेलं आहे. कशासाठी? तर पुनरुपी जन्म पुनरुपी मन. पाप आणि पुण्य बरोबर झाल्याशिवाय जन्म मिळत नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. कोणती हानी केली? तर वैष्णव झाला नाही, गळ्यामध्ये माळ घातली नाही तुळशीची, पंढरपूरची वारी केली नाही, आषाढी वारी चालत केली नाही, कार्तिकी वारी चालत केली नाही. जन्म मिळाला पण कळाला का? नाही महाराज. म्हणून आपल्याला जन्म मिळालेला आहे, प्रत्येक जीवाला कळाला पाहिजे महाराज. स्त्रीला कळाला पाहिजे, पुरुषाला कळाला पाहिजे. आषाढी वारी बिस्किट पुड्यासाठी आहे, भजनासाठी आहे बरं. ज्याला भजन करायचं आहे त्याला भजन आहे महाराज. पण कार्तिकी वारी कशी आमची महाराज? अशी वारी आहे साक्षात भगवंत सुद्धा नाचतो महाराज, देव सुद्धा नाचतो, देव कीर्तनात सुद्धा नाचतो. कारण वैष्णवासोबत देव सुद्धा नाचतो महाराज. आता ते आपल्याला बघायचं आहे पुढे कसा नाचतोय काय नाचतोय. म्हणून करता आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. आपल्याला प्रत्येक जीवाला कळायला पाहिजे, वेळ गेलेली नाही. तुकोबाराय म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. म्हणून काय करा प्रत्येक जीवाना, काही थोडा बहुत लाग पाठ करा,
भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्याला घरी कन्याचल बोड शेवट काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्तिभाव धरा बळकट तुकोबरा म्हणतात. वेळ गेलेली नाही. भक्ती आणि भाव निर्माण करा. तन मन ध्यान द्या लावून या नीट जरी करण्याशील गोड शेवट गा म्हणून करता. राम राम स्मरादी प्रत्येक जीवानं काय करा जाग व्हा. आणि खरोखर महाराज वैष्णवाच्या यादीत वैष्णव खरंच व्हावं महाराज. जन्माला आलेल्या जीवानं वैष्णव व्हावं. ते निवीन जीवा सुख नव्हे त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही. आमच्या नामदेवरायाला सुखाची प्राप्ती, आमच्या तुकोबरायाला आपल्या महाराजांना वास्कर महाराजांना मारुती महाराजांना जे प्राप्त झालं सुख कशामुळे झालं महाराज? वैष्णव झाल्यामुळे झालं. अहो नामदेवराय महाराज असं करीत करीत मोठे झाले आणि मोठे झाल्यावर दामू शेट्टी बोलायला सुरुवात केली. अगं म्हणले असं करावं तर काय, आता मुलगा लग्नाला आलेला आहे, आपलं कुठलं तरी एक मुलगी बघावी आणि लग्न करून टाकावं मनामध्ये विचार केला. दामू शेट्टीने बसून विचार केले आईवडिलांनी आणि सुरुवात केली. महाराज मुलगी लग्न हे कोणी केले काय केले एवढं वर्णन करायला आपल्याला वेळ नाही महाराज. शॉर्टकट मध्ये चालायचं आहे. सगळं परमात्म्यानंच लग्न केलेलं आहे. वराडी तोच होता, आत्मा होता. कारण तो कसा होता? चतुरा तो शिरोमणी चतुर आहे महाराज. तो काय लग्न सोहळा. पण आमच्या नामदेवरायामध्ये लगीन झाल्यावर बदल झाला का सांगा? आपल्या पोरावासारखा. आपल्या पोरात किती बदल होते बघा लगीन झाल्यावर. बापाला नीट बोलत नाही, आईला नीट बोलत नाही, घरात बी नीट वागत नाही, बाहेर मित्रावाला नीट बोलत नाही, पिसाळल्यासारखं. आणि आता तरुण पिढी खरंच बिघडली बरं महाराज. धर्माचं वाटोळ होऊ लागलेला आहे. आमच्या गावात घडलेली घटना सांगतो. कानाला मोबाईल आणि हातात गाडी. आज घडलेली घटना आहे महाराज. हातात गाडी. अक्षरशः गरीब घरचा मुलगा, गरीब म्हणाला तर 30 एकर जमीन आहे महाराज. अक्षरशः गाडी उभारलेल्या गाडीला जाऊन धडक दिली. विचार करा. सगळ्याला विनंती आहे महाराज तरुण पिढीला गाडी चालवत असताना नीट गाडी चालवा. हा मौल्यवान देह दिलेला आहे परमात्म्यानं. कारण हे सजासजी मिळालेलं नाही महाराज. त्या परमात्म्यानं जीवदान दिल्यावर जन्म मिळतो आपल्याला. तुकोबाराय म्हणतात मला तसाच मिळालेला आहे. ज्याने हा जीव दिला दान, मला दान जीव दिल्यामुळे जन्म मिळाला. तसं तुम्हाला मला सुद्धा जीवदान दिलेल्यामुळे जन्म मिळतो. आणि जन्म मिळालेला खळावा महाराज. या जन्माचं वाटोळ करून घेऊन बरं वाटोळ होतंय. कारण कशामुळे वाटोळ होतंय? वैष्णवाचा विषय वेगळा आहे, आपला विषय वेगळा आहे. आपला विषय कसा आहे? तुकोबाराय म्हणतात विषय ओढे भुलले जीव, विषयाला भुललेला जीव आहे. आता याचे कोण करील कीव, नुपुजे नारायणी भाव, पावनी ठाव नर देही, कोण सुख धरिले संसारी. हाय का सुख त्या जीवाला? नाही महाराज. आमच्या महात्म्याचा, आमच्या वैष्णवाचा विषय तो त्यांचा झाला नारायण. आमच्या नामदेवरायाला विषयच परमात्म्याशिवाय दुसरं काय आवडत नव्हतं. लग्न केल्यावर सुद्धा आमच्या नामदेवरायाने मंदिरात जायचं, काकडा वेळेवर करायचं, भजन करायचं, देवाला सोडून अजिबात राहायचं नाही. असं करीत 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 समागमामध्ये वारकऱ्याच्या आळंदीला जायचं, आपल्या गुरुबा काकाकडे यायचं. असं फिरू लागली महाराज नामदेवराया तीर्थयात्रा करीत. इकडे दिवस गेली होती. राजाई गोनाई दोघी सासा सोना हे दोघी होत्या घरामध्ये. घरात काय नको. आता डिलिव्हरीची तर वेळ आलेली आहे. डिलिव्हरी झाली महाराज. मुलगा झाला नामदेवरायाला. झाल्यावर इकडं नामदेवराया फिरतच वारी करीत इकडून तिकडं तिकडून इकडं. समागमामध्ये संतांच्या वैष्णवाची अवस्था कशी असते बा. त्याला वैष्णव म्हणू जया, अवघे देवावरी माया. दुसरं काय आवडत नाही.
ते म्हणले नाहीत माझं मंडळी डिलिव्हरीला आले मी आता घरी थांबतो, नाही. विश्वास ठेवून नामाला बळकट केलं महाराज नामदेवरायाने. तसं तुकोबाराय सुद्धा म्हणतात, तुम्हा आम्हाला सुद्धा संधी आहे, विश्वास धरू नाम बळकट करू, त्याला मनाचं वैष्णव. आमच्या नामदेवरायाने अजिबात मागे वळून बघितले नाही, पुढे गेले. आणि हे बाबा आहे का हे गबसतोय वाटलं होय. जन वैष्णव होऊन वारी केलेला आहे, मुखामध्ये नामस्मरण चालू आहे, त्याच्या मागे राहतोय महाराज. धावत चाले मागे मागे सुख दुःख साय अंगे, सुखामध्ये आणि दुःखामध्ये साय होतो. जो वैष्णव झालेला आहे जीव, पांडुरंगाच्या वर ज्याची माया आहे ती माया परमात्मा सुद्धा त्याच्यावर माया करतो महाराज. धावत चाले मागे मागे सुख दुःख सायांगी, त्याने घ्यावे नाम, नामदेवरायाने नाव घ्यावं, त्याशी करणे त्यांचे काम. कुणाचं? नामदेवरायाचं काम केलं. तुकोबाराय म्हणतात काय काम केलं महाराज? घरामध्ये काय नव्हतं, बाळातीन झाल्यानंतर काय जे लागणार असते महाराज, सुंटवडा म्हणा काय जे असेल ते असं घरामध्ये लागणार होतं ते काही सुद्धा नव्हतं. पांडुरंगाने बोलावायला सुरुवात केली, रुक्मिणीला बोलून घेतलं, रुक्मिणी इकडे ये, काय बोला म्हणली. अगं म्हणली माझ्या नामामध्ये रंगून गेला नामदेवा, हा स्वतःच्या पत्नीला सुद्धा विसरला बघ म्हणली. काय विचार आहे काय सुद्धा नाही, इतका विषयामध्ये बोलला म्हणली माझ्या. अगं म्हणले रुक्मिणी काय करावं? मग म्हणले काय म्हणणं आहे तुमचं? मला आताच्या आता जावं वाटाले म्हणजे नामदेवरायाच्या घराकडे. आपण बाळातीन येडा घेऊन जाऊ म्हणले, सगळं तूप घेऊ, झालं तर खोबरं खारी जे कपडे नामदेवरायाच्या मुलाला दागिना सगळं घेऊ म्हणले. रुक्मिणी आईसाहेबांना म्हणल्या बरं झालं, मला तर का करायचं, चला जाऊ. ठरलं महाराजा दोघात. मग ह्यांना का सोनाराच्या दुकानात जावं लागते का? तुम्हाला आम्हाला जावं लागते सोनाराच्या दुकानात, पैसे द्यावं लागते, हे सगळं त्याच आहे महाराज. उग दुकानदार म्हणते ते माझं दुकान, तुम्ही म्हणता माझं शेत. कुणाचं शेत आहे? जर तुमचं शेत राहिलं असतं तर तुमच्या आजा पंजाने घेऊन गेला असता, ठेवला असता का? आजा गेला, पंजा गेला, बाप मसनात गेला, देखत देखत नातो पण तो रोहित आहे. साजे झाला, शेत जाग्यात आहे, घर जाग्यात आहे, ते सगळे बंगले जाग्यात आहे, ते गाड्या जाग्यात आहे, त्या पुजाल्या. माणसाला विचार नाही महाराज, फक्त विषयाला बोलल्याला जीव आहे. आमच्या सगळे देवाची प्रॉपर्टी ही सगळी जगातली, ही आमच्या महात्म्याला कळत होतं म्हणून त्याग केलेला होता महाराज. संसाराचा त्याग केला आमच्या नामदेवरायांनी. संसाराच्या नावे घालून या शून्य शून्य होतं, अजिबात मनात सुद्धा ध्यानात सुद्धा येत नव्हतं. आणि तसं असल्यामुळं नामामध्ये रंगून गेल्यामुळं त्या नामदेवरायाच्या संसाराची काळजी ह्या देवाला पडली. देवावर माया नामदेवरायाची, आणि देवाची माया नामदेवराय. कारण संसार सोडून परमार्थ केलता. आमचे तुकोबाराय म्हणतात नामदेवरायाने संसार सोडल्यामुळं ह्या देवाला काळजी पडली महाराज, पांडुरंगाला. अगं रुक्मिणी तो वैष्णव झालेला आहे आणि माझ्यावर त्याचा विश्वास आहे, पण मला सुद्धा आता माया तयावरी फार, माझी सुद्धा आता मला सुद्धा जा वाटत. सगळं गोठोडं बांधलं महाराज. खोबरं म्हणले खोबरं पडलं एवढं, साखर म्हणली की एवढं गोठोडं तयारच, सोनं म्हणेल ती, कपडे म्हणेल तसे, आणि गोठोडं असलं बांधलं महाराज. डुबरं रूप घेतलं काळं भोर, रुक्मिणी आईसाहेब तशाच, फाटके कपडे. आता जगाचा मालक आहे महाराज, आले देवाजीच्या मना, ते कोणाचे चाले ना. देवाच्या मनात आल्यावर काय अनंत रूप, अनंत अवतार हेशी भक्ता कारणे. वैष्णवासाठी अनंत अवतार घेतो महाराज, त्याला म्हणायचं देव. साक्षात भगवंताने रूप घेतलेला आहे. काळभोर बुटक लुटू 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 कटुडं घेऊन आला आणि दामू शेट्टीच्या घराच्या शेजारी उभा राहिलाय. अय म्हणले दामू शेट्टीचं घर कुठं आहे हो? आता देवाला घर माहित नाहीत का? देवाला सगळं कळते बरं, कोणाचे घर किती आहे ते, कोण कुठं काय करायलंय, कोण कसं परमार्थ करतंय, कोण काय काय करतंय, सगळं देवाला कळते महाराज. आपल्याला कळत नाही वाटतंय, पण देवाला जेवढं कळतंय तेवढं कुणालाच कळत नाही. आमच्या महाराजाला बी कळत होतं, मारुती महाराजांना. बाहेर जेव घातलं आणि मध्ये जर महाराजाला बसवलं तर महाराज जेवत नव्हते. पोरावानो
वालय का नाही रे, चेंगटाय जरा घर मालक म्हणायची काय काय गावाने. ही वालय का, वालय म्हणल्यावर मग समाधान जेवत होती मारुती महाराज. आपल्या गावात नाही बरं, असे बरेच गाव काय काय आहेत महाराज, पण आपलं गाव वेगळं होतं महाराज. आमच्या डॉक्टर साहेबांनी महाराज आले म्हणले की चुरमुरी नीट करायची, सुपू घ्यायची. ही बारकी होती तेव्हा, ते पोलीस झालेला बारका होता. हे सगळं आता तुम्हाला सगळं सांगायची काय गरज नाही. पण मारुती महाराजांनी तर 8 दिवस राहिले, पण कटाळा आला नाही महाराज. आम्ही बुका लावायचं आणि प्रसाद द्यायचं चालूच असाच. हे आणि लाईन लागलेलीच असायची. काय होता आनंद, कसला लुटला महाराज. म्हणून आपल्यासारखं भाग्यवानच कोण नाही जगात म्हणतो मी. आता आपल्याला आबांचं दर्शन झालं, मारुती महाराजांचं दर्शन झालं, ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे. शिवराम बुवाचं दर्शन झालं, बापूजी पाटील रिंगणेकरांचं दर्शन झालं. अशा महान संतांच्या भूमीमध्ये आपण आनंद केली माणसं. म्हणून आपल्यासारखं भाग्यवानच कोण नाही. फक्त आपण जाणून घेत चला. विसरू नका, बापूजी पाटलाला विसरू नका, शिवराम बुवाला विसरू नका, वास्कर महाराजांना विसरू नका, मारुती महाराज कान्हेगावकरांना विसरू नका. कारण आपल्या परिसरातलं वैभव आहे महाराज. म्हणून सगळ्याला विनंती आहे, महात्म्याचं दर्शन घ्या आणि देहाचं सार्थक करून घ्या. एवढीच संधी आहे महाराज आपल्याला. जन्म मिळाला तसा कळावा. आजच्या संधी या सेवेतून ध्यानात ठेवा, ही संधी आहे. म्हणून आमच्या नामदेवरायाच्या घरी शेजारी विचारले, देव अहो दामू शेट्टीचं घर कुठं आहे. ती शेजारी बोलू लागले, तेव्हा ते उभारलेले दामू शेट्टीचं आहे, तो तेव्हा ती घर आहे. मग हळूहळू रुक्मिणी आई साहेब माग माहित नसल्याने देव करतो. लय खेळ्यामध्ये हानम्या शाना. फक्त देवाला महाराज ओळखण्यासाठी अभ्यास लय लागत नाही बरं. ज्ञानेश्वरी पाठ करायची गरज नाही, गाथा पाठ करायची गरज नाही. फक्त देवाला काय लागतंय, देव हा भावाचा भुकेला भाव लागतो. भावेविन देव नकळे संदेह. आणि गुरु लागतात महाराज. असे आपले वास्कर महाराज आहे, गुरुविना अनुभव मग अनुभव कळतो. म्हणून जाग व्हायचं. आमच्या नामदेवरायांनी परमार्थ केल्यामुळं जगाचा मालक आला दरवाजा समोर. म्हणले, हो दामू शेट्टी तुम्हीच का. हो तुम्ही, आम्हीच. बरोबर. आज तुमच्या घरामध्ये सून डिलिव्हरी झाल्या म्हणून कळालं हो आम्हाला. आणि आम्ही नवस केलता पांडुरंगाला की जर आम्हाला मुलगा झाला तर पंढरपुरामध्ये नाम कुणाचा हे म्हणजे कुणाही घरा डिलिव्हरी होऊ द्या, त्या घरी नेऊन आम्ही बाळाती निडा देणार. आम्ही असा नवस करतो. आमच्या मुलाला मुलगा झालाय, देव म्हणतोय दामू शेट्टीला. आणि तुमच्या सून झाली म्हण की डिलिव्हरी, आम्हाला कळालं म्हणून आमच्या मुलाला मुलगा झालाय. ती नवस फेडण्यासाठी आम्ही आला, पांडुरंगाला नवस करतो. आणि तुमच्या सुनाचा नंबर लागला म्हणजे हे आम्हाला कळाले. म्हणजे देव कसा बा खेळ करतो. स्वतः म्हणला आणि मी घेऊन आला म्हणून, हो की बाबा आम्ही नवस केलता म्हणून. आता देवानं नवस केला असेल का. देव आहे महाराज, काय त्याच्या सगळ्या हातात आहे त्या सत्ता महाराज. पण तरी सुद्धा काय करतो, वैष्णवाच्या सेवेसाठी देव महाराज येडा झालेला आहे. साक्षात पांडुरंग परमात्मा म्हणतो, हा आमचीच सून डिलिव्हरी झाल्या, बरं झालं म्हणजे आता ही बाळातीन येडा आमच्या मुलाला मुलगा झाल्यामुळं ही नवस बोलवतो पांडुरंगाला. आता ही तुमची डिलिव्हरी झाली तर ही नवस इथंच खेळतो, आम्ही येतो. बरं चला चला घरामध्ये निघलो महाराज. नामदेवरायाच्या बाळाकडे बघितलं, देव हसू लागलाय. रुक्मिणी आई साहेब हसाल्या. बाळाला उचलून घेतलं, कपडे घातले, दागिने घातले, नामदेवरायाचा ड्रेस काढून दिला. दामू शेट्टीची राजाई गोनाईला साड्या आणल्या होत्या दोघीला, सासा सुनाला. ते साड्या दिल्या, सगळं केलं महाराज. पाहुणचार केला, देवाला स्वयंपाक बनवला, जीव घातलं महाराज दामू शेट्टीनी. सगळं केलं. मग म्हणले नामदेवराय कधी येणार आहेत. सांगितलं नामदेवराय उद्या येतील ना परवा दिवशी येतील, पण येणार आहेत. गेलेत भजन करीत. असं कुठे गेले मला सुद्धा माहित नाही. दामू शेट्टीने बोलायला सुरुवात केली. बरं असू द्या म्हणले. आणि त्या ठिकाणी महाराज देव जेवण केलेत, सगळं झाले. रुक्मिणी आई साहेबाला म्हणतात, आजचा मुक्काम करावं वाटाले इथं. देव म्हणतोय, कारण वैष्णवाच्या घरी देव सुखावतो महाराज. कुठेही सुख लागत नाही देवाला. त्या जगाचा मालक महाराज नामदेवरायाच्या घरामध्ये ज्या वेळेस बसले, परमात्मा आसन काय टाकलेलं होतं महाराज. वरी वाकळची शेत मोडकी बाज होती हो, मोडकीच बाज वरी वाकळची शेत. आमच्या नामदेवरायाच्या घरामध्ये काय होतं वाटाने, मोडकी बाज होती, वाकळ होती. ती वाकळ टाकली, आसनस्थ झालेत भगवंत. आणि त्या ठिकाणी महाराज
देवाला इतकं सुख वाटलं, जेवण झालं, सगळं झालं, देव सुखावला महाराज. आणि मग दामू शिट्टी आली, म्हणले ओ बाबा, म्हणले कधी जाता तुमच्या गावाकड? देव म्हणू लागला जाऊ वाटना गेले. कारण देव महाराज येडा झाला, वैष्णवाच्या घरी देव सुखावला, नवजे दौडूनी बाहेर घातला. जरी बाहेर लुटून लावलं तर देव जाईना. अहो आता एसटी आहे, जायचा का आज? नाही म्हणले उद्या जाऊ. जरी देव नेवणी बघा हातला दुरी, पाहे तो घरा भितरी. बाहेर लुटून लावलं तर जात नाही महाराज. त्याला म्हणायचं वैष्णव मनोजया, अवघी देवावरी माया. कुणाला वैष्णव म्हणाच? नामदेव राहिला. नामदेवाच्या घरी देव त्या ठिकाणी गेलेले आहेत महाराज. आणि देवाला घर सुटना गेलं. कशामुळं? सारखं लेकरावरून हात फिरू लागले. माया तयावरी फार. कोण? देव परमात्मा माया करू लागला महाराज त्या बाळाची. कुणाच्या? नामदेवरायाची. आणि नामदेवरायाची कुणाकडे माया होती? वैष्णव मनोजया, अवघी देवावरी माया. नामदेवरायाची माया देवावर. एक अवस्था अशी असते महाराज वैष्णवाची, त्याला वैष्णव म्हणायचं. बरं, आता वैष्णव कसं म्हणावं, कुणाला काय म्हणावं? उग गोपीचंद ओटे तुळशीच्या माळा, हार मिरवे ते गळा रे. गळ्यामध्ये माळ घातली, बुक्का लावला, ही लावलं म्हणून वैष्णव होता येत नाही महाराज. वैष्णव होण्यासाठी खांद्यावर पताकी घ्यावी लागते. गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी आणि वारी निष्ठेनं करावी महाराज. मोठ्यानं गजर करावं लागतंय. त्याला म्हणायचं वैष्णव. काळ सुद्धा भेटो महाराज. आमचे तुकोबाराय म्हणतात. कुणाला वैष्णव महाराज म्हणायचं? खांद्यावर पताकी असावी. मग तसंच आमचे नामदेवराय खांद्यावर पताकी घेऊन ते फिरत फिरत सगळ्या संतांच्या भेटीसाठी गेले होते. सावतोबाकड, आपल्या गुरुबा काकाकड, सगळीकडे फिरून फिरून पुन्हा देव तर घरीच होते. आणि लगेच महाराज देवाला नामदेवरायची भेट घेऊन जाऊ वाटायला लागलं. आणि देव घर सोडायला तयार नाहीत. आणि नामदेवा तिकडून आले महाराज. सगळी मंडळी वारकरी घेऊन. कशी आले? खांद्यावर पताकी आहे, 4, 5, 7, 8 टाळकरी आहेत. आणि भजन करीत, मोठ्यानं गजर करीत महाराज नामदेवराने सगळी दिंडी घेऊन वाळवंटीला हजर. उंच पताकाची भार आले वैष्णव डिंगर. त्याला वैष्णव म्हणायचं महाराज आमच्या नामदेवरायला. तुकोबाराय म्हणतात. कुणाला बी वैष्णव म्हणले नाहीत तुकोबारायने. म्हणून करता आपल्याला संधी मिळालेली आहे. आपण खरोखर महाराज जन्माला आला, मगच आपण बघितलं, पाप केल्याशिवाय, पुण्य केल्याशिवाय जन्म मिळत नाही. आणि जन्म मिळालेला कळायला पाहिजे महाराज. म्हणून आपण सुद्धा काय करावं? जागं व्हावं. आणि जागं होऊन वैष्णव व्हावं महाराज. वैष्णव होण्यासाठी मगच आपण बघितलं, माळ लेवायची, पंढरीची वारी करायची आणि अठ्ठासानं परमार्थ करायचा. त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही महाराज. म्हणून वेळ गेलेली नाही. जागं व्हायचं. आणि आपल्याला सगळं सांगितले. आपण ज्याच्यासाठी आपण जागं झालो, घरातल्यासाठी किती पत जागाव. आपण सगळेजण जागाव महाराज. पत्नीसाठी जागाव, मुलाबाळासाठी जागाव, सगळे सोयऱ्या धाऱ्यासाठी सगळे जागाव. बघा सगळे माणसं वेळेवर सगळं जिथल्या तिथं काम करतात. जी सांगल ती सगळ्याच्या म्हणजे कुटुंबासाठी जागा आहेत का नाही? माणसं जे पाहिजे ती करतात का नाही? घरामध्ये जे लागणारं साधन आहे ते आठवड्याचा बाजार भरती ते का नाही? का जात ना बाजारला? जातावच किंवा सगळेजण आठवड्याचा बाजार जावंच लागतोय. नाही गेल्यावर मग काय अवघडच आहे सगळ्या घरच्या गोष्टी. मग ज्याच्यासाठी आठवड्याचा बाजार केला, अठ्ठासानं मला देवानं तर दिले कशासाठी? परमार्थासाठी धन दिलेलं आहे. देवानं ही शरीर कशासाठी दिलेलं? परमार्थ करण्यासाठी. पण आपण सगळ्यासाठी वापर करतो. मग सगळे आपले आहेत का? आपल्याला दाखविले का नाही करोनानं? किती आपले होते? सगळे आपले होते की जवळ. कोण कोण आता बघितले की आपण माग महाराज आपलं कोण आहे का? तुकोबाराय म्हणतात कुणी सुद्धा आपलं नाही. आपलं कोणी सुद्धा नाही. शेजारची कामिना सुद्धा म्हणजे पत्नी सुद्धा नाही. मग कोण नाही. म्हणून आपण काय करावं लागते? जाग व्हायला पाहिजे महाराज. जोपर्यंत आपण चालता बोलता तोपर्यंत आपण आपली सोडवण करून घ्यायला पाहिजे. आपुली आपण खरा सोडवण आपली आपण सोडवण केली पाहिजे. वैष्णव झालं पाहिजे महाराज. वैष्णव होण्यासाठी जाग झालं पाहिजे. ज्यांच्यासाठी आपण केलो ते आपले आहेत का? अहो मला बी अनुभव आलेला आहे म्हणून सांगायचं आहे तुम्हाला. मला स्वतःला अनुभव आलेला आहे. अहो कोरोनामध्ये भजन बंद, सप्ते बंद, आम्हाला करमत नव्हतं. सगळ्याला वाटायचं भजन करावं. अण्णांनी म्हणत अरे ज्ञानो कुठं आहेत? आपले मालक वास्कर महाराज. अहो हाव इकडं. अरे या इकडं थोडं कीर्तन करू म्हणायचे अण्णाने.
महेश महाराज इकडे बोलवायचे. हा महाराज कुठं आहो? हा इकडं या, इकडं कोट्यावर कीर्तन करू म्हणायचे. कोटा इकडं माकणी धरणात आमचा रेडीच. महाराजांनी बोलिले की जायचं, इकडं जर बोलिले की अण्णांनी जायचं. ह्याच्यात काय झालं माहिती आहे, घरच्याला सारखं खोळलं, इकडं चाललं तिकडं चाल. हिनं म्हणाली अहो रोज उठून ह्या गावला त्या गावला खोळला लाव, कुठली तर बला आणचाल आमच्या नशिबाला. कोण? शेजची कामिना. आमची बायको म्हणाली व कामिना म्हणल्यावर आणि दुसरं तुम्हाला वाटत मोठाड बोलावं लागते आपल्याला परिसरामध्ये. म्या म्हणलो काय होत नाही उग ग बस. मग मी म्हणलं आता ही सारखंच म्हणाले म्हणून मी जरा एक दिवशी नाटक करून बघितला. काय नाटक केला माहिती आहे? अगं म्या म्हणलो जरा नरड्यात दुखूच रे, खोकला यायलाय, मग खरखर खरखर असतो, खोकला यायलाय, असं व्हायलंय तसं व्हायलंय. मग हेनं म्हणली मी म्हणत होते का नाही जाऊ नका बघा असं होते. मग मी म्हणलो आता झालं चल लवाऱ्यापर्यंत जाऊ. बर चला जाऊ म्हणली. आली गाडीवर बसली, मागे गेलो महाराज दवाखान्यात गेलो. तिथं बी डॉक्टर ओळखीचाच. त्यानं बघितलं महाराज तुम्ही बी आला का म्हणला, इकडे नंबर लागला का? आम्ही म्हणलो बघा तर काय झालंय का नाही, पण इथं नरडे दुखाले खोकला यायलाय. त्यानं म्हणले तुम्हाला बी करोनानं घेरलंय बाबा म्हणलं. हात तर एक बी डॉक्टर लावित नव्हतं, लांबूनच का व्हाले कसं व्हाले सांगा. मग ते उगाच सांगितले की ऐकाचा करोना झालाय म्हणायचं आणि आपल्याला हाणून लावायचं. एवढे 2-4 पुड्या टाकलं, गोळ्या बांधून हातात बी दिलं नाही असं टाकलं, भाकरी कुत्र्याला टाकलं. ते खाल्ली, उचलल्या, घेतल्या, बाहेर आलो. मग म्हणले रोज सकाळ संध्याकाळ खावा, तुम्ही काय घरात राहू नका एवढंच म्हणलं डॉक्टरनं. बरं म्हणलं का बरोबर सांगितलं फक्त ऐकायचं म्हणलं. मग आता माझ्यापेक्षा कोण जवळ ऐकणार आहे? बायको संकट होती ना, तिनं ऐकली, मला बी ऐकलं पण तिनं ऐकली. बाहेर आलो, गाडी चालू केलो, मी म्हणलो बस. तिनं म्हणली मी बसत नाही. काय काय केलं तो सांगा बरं. म्हणील ती दागिना घेतला, कपडे घेतली महाराज, चप्पल घ्यावं लागला, बाजार आणावा लागला, दळून आणावं लागलं, जळण आणावं लागलं. आता गॅस चालू झालाय म्हणा, पण सगळ्या गोष्टी कराव्या लागते का नाही? तुम्ही बी करता, मी बी करता, मी बी माणूसच आहे. महाराज हा म्हणून काय नाही काय, सगळंच आहे महाराज. सगळ्याला संसार आहे, प्रपंच आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया वेरझार. ही लटका महाराज, ही नामदेव रायाला माहित होतं, आमच्या गुरुबा काकाला माहित होतं, म्हणून त्याग केलेला होता महाराज. कुलालाच्या वंशी जन्मले शरीर, तो हा गोरा कुंभार हरिभक्त, स्वतःच्या मुलाला चिकुल आणि मुली केलं, परमार्थ केला महाराज गुरुबा काकांनी. त्यांना म्हणायचं वैष्णव. आपल्या महाराजांना, वास्कर महाराजांना, बापूजी पाटलांना, शिवरामभावांना वैष्णव म्हणायचं. मग अशी महात्मे होऊन गेली महाराज. ज्या वेळेस त्या सांगितलेल्या डॉक्टरनं ऐकलं, बसली नाही महाराज. अगं मी म्हणलो बस गाडीवर गावापर्यंत. नाही मी चालत येईन पण गाडीवर नाही. बघाऊ मी म्हणलो खरं चालत येणार का? 5 किलोमीटर आहे. अहो 6 असू द्या म्हणली, पण मी येत नाही गाडीवर. मी बी म्हणलो बरं ना काय येणार. मी बी गाडी दाबलो, गेलो महाराज. म्या घरी गेलो तर माझ्या आडवं पोरग, एक सतरंजी, कळशी, तांब्या आडवं. अरे म्या म्हणलो विष्णू कुठं? आईचा फोन आलता म्हणला, आणि तुम्हाला तुकाराम महाराजाच्या मंदिरात ठेवायचा आहे म्हणजे. आम्ही म्हणलो का? तुम्हाला करोनानं घेरलंय सांगा बरं. आता कोण आहे सांग? कुणी नाही रे, आहे एकले जाय, कोण कुणाचं नाही महाराज. म्हणून खरं सांगतो, विनंती आहे सगळ्याला, जवही सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. जोपर्यंत हित चालतंय तोपर्यंत आपलं हित करून घ्या, जागवा. आणि खरं काय करा, जोपर्यंत चालता बोलता एकमेकाला, वारकऱ्याला, महिल्याला आता भेटा. सरळ जायचं एकमेकाला, चांगलं बोलणार, चांगलं जे आहेत ना. आता आपण वारकऱ्याच्या घरी वारकऱ्यानं जायचं, किलोभर शेप, किलोभर चक्कू, किलोभर खोबरं, किलोभर खारीक आणि समोर बसायचं. हा खा गड्या माझ्या समोर म्हणायचं, चालता बोलता होतो. आता त्याला खाऊ वाटणं गेलं आणि ह्यानं घेऊन जाते पुन्हा. काय उपयोग आहे सांगा? आपण कधी जायचं असतंय? आता खाताव तवा एकमेकाला, महिलाला द्यायचं. खाऊन जीवन सुखी जगा, परमात्म्याचं ध्यान करा, आनंद लुटा महाराज परमार्थामध्ये. त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही, हीच सुख आहे. तुम्ही ज्या वेळेस अशा अवस्थेमध्ये जाता, एखाद्या महाराजाला खाऊ वाटत नाही, त्या महाराजाच्या घरी नेणार किलोभर शेप, चिक्कू, खडी साखर, खारी खोबरं.
मग म्हणणार मंडळी हा त्या गावच्या आलते बघा बघायला तुम्हाला. बर बर. मग ही शेजारातूनच बघते, शेप बघतोय, चिकू बघतोय, ह्याला काय खाऊ देत नाही. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आयशी. अपवित्र आहे शरीर. हा शरीर उत्तम बी आहे आणि शरीर दुर्गंधीचं थार बी आहे. म्हणून शरीर उत्तम कधी आहे महाराज? शरीर उत्तम चांगली, शरीर सुखाचे घोसली, शरीर साध्य होय केली, शरीर साधे रे प्रब्रह्म. आमच्या नामदेवरायाचं शरीर उत्तम झालं, चांगलं झालं महाराज. परब्रह्माची प्राप्ती करून घेतल्यामुळं प्रब्रह्म स्वतः कुठं आहेत? त्यांच्या घरी आहेत. आणि नामदेवराया पताकी दिंडी घेऊन आपल्या कुठं आले? वाळवंटीला आले. आल्याबरोबर देवाला कळाला नामदेवराय आलेत. आणि लगेच महाराज जनाबाई पुढं आली. जनाबाई दिंडीतून पुढे आली. येऊन बघत्या तर जनाबाई ओळखत होती महाराज. बघितलं, अरे म्हणले देवा किती खेळ यायची रे तू. आम्ही तिकडे हिंडाला येड्याने, तू म्हणजे इथं घरात आनंद लुटालायच. दरीला पंढरीचा चोर गळा बांधून. अरे देवा म्हणली इकडं नामदेवा आम्ही हिंडाला संतांच्या दर्शनामध्ये, तू इथं घरी आहेस. देवा काय काय करू लागलायस तू सांग. डोळ्या वाट पाणी आले महाराज जनाबाईच्या. सगळं हिथं करू लागलायस, बाळाला घेतलायस, आंघोळ घालू लागलास, कपडे घातला, दागिना आणलात. हे सगळं बघितलं जनाबाईनं. आणि मग जनाबाईला देवानं असं खून केली. सांगलो क म्हणली नामदेवाला सांगलो ना कोणाला सांग. कळत होतं महाराज, जनाबाईला कळत होत. काय म्हणली नाही. मग नामदेवराया वाळवंटीमध्ये तिथं थांबले महाराज. आणि पुन्हा त्या ठिकाणी भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे वाळवंटीला. आणि व्यवस्थिशीर परमार्थामध्ये रंगून गेली नामदेवराया. आणि त्या ठिकाणी साक्षात भगवंत तिथं गेली आणि कीर्तनामध्ये आनंद लुटला महाराज. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये आनंद लुटला. त्यावेळेस नामदेवराया कीर्तनकडे पुढे देवनाचे पांडुरंग साक्षात जगाचा मालक देव पुढे नाचू लागला. सगळं ओळखीलं आणि मग परमात्मा गेली महाराज. म्हणून करता वैष्णव अशा महात्म्याला म्हणायचं देवाची माया वैष्णवावर असावी आणि वैष्णवाची माया देवावर असावी. त्याला म्हणायचं वैष्णव मनोदया अवघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तृण धन तृण जेवण. बाकीचं काय सुद्धा आवडत नाही. पडता जड भारी नेमान टळी निर्धारी. आता मधली चालू होईल त्वरित भाग भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, तुमच्या कृपा आशीर्वादाने नंतर बघू. म्हणा डाळिंबाने नाही चपून, डाळिंबाने नाही चपून म्हणा. वैष्णव मनुज Hare
टाळ्या वाजवा, टाळ्या. मना मना पडलेले मना पडलेलं मना पडलेले हरी देव सुद्धा नाचतो बरं. टाळकरी नाचल्यावर तिथं थांबलेलं वाटलं का तुम्हाला? अहो ते नाचायल्यावर काय खरं नाही महाराज. वैष्णवासोबत नाचतो. गोपाळ युगामध्ये देव नाचला होता का नाही? वैष्णव म्हणजे वैष्णव मध्ये तर देव नाचला कलियुगामध्ये. पण द्वापार युगामध्ये महाराज कृष्ण अवतारामध्ये साधा नाचला होय. सगळ्या गवळणी गोपाळ मिळून आले. कृष्ण बारका होता हो. कारण नाचणं कसं असावं. देव सुद्धा येडा कसा होतो. वैष्णवामध्ये येडा झाला, गोपाळामध्ये येडा झाला, गवळणीवामध्ये सुद्धा येडा झाला. मला इतकं प्रेम होतं त्या गवळणीवाचं, त्या गोपाळावाचं. आणि आता ह्या आमच्या वारकऱ्यावाचं. ह्याला म्हणत वैष्णव म्हणू जया, अवघे देवावरी माया,
नाचत असताना काय सुद्धा कळत नाही महाराज. विधेय अवस्थेमध्ये आमचे टाळकरी पाऊल खेळतात. अण्णाच्या तर कीर्तनामध्ये रंगून रंगून माहित आहे महाराज सगळ्यांना. असा पाऊल महेश महाराजांच्या म्हणजे आनंद आहे महाराज. आणि हे तर खरा आनंद आहे, कारण द्वापार युगामध्ये सुद्धा हे आनंद आपण लुटलेला आहे. तेव्हा गोपाळ होतो, आता वारकरी. तेव्हा ही गवळणी गोपिका होत्या महाराज इथं आलेल्या मंडळी ऐकण्यासाठी. त्यावेळेस यशोदेला बोलायला सुरुवात केली. यशोदी किती छान दिसालाय कृष्ण तुझा, थोडं नाचायला लाव. यशोदीने म्हणली उग बसा, दिष्ट लागेल. अगं नाही तसं नाही म्हणली, थोडं नाचायला लाव. लय छान नाचालता, आठ बाजूला मी बघितली. ती गोपाळ म्हणाली आयो लय नाचतोय छान. कृष्ण परमात्मा काय सांगावं महाराज, उग बसलेलं गबी बसत नाही ती माणसं. आता देवाला नाचायला लाव. आये म्हणला उग ग बस म्हणला. उग माती खाल्ली नव्हती पण खाल्ल्या म्हणून माझ्यावर आळा आणला म्हणला दादानं, बळराम दादानं. बळराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतो. आहे आई ग आई नाही खाल्ली म्या माती. खाल्ली नाही पण बळराम दादानं आळ घेतला आणि तू बघित दाखव म्हणून आलीच माझ्याकडं. मारावया त्याने उगारेली काठी, भवन त्या पोटी 14 भवन बघितलीत आणि चक्कर येऊन पडली होतीच का नाही. मी माती खाल्ली नव्हती. आ कर म्हणल्याबरोबर आ केलो, आ केल्याबरोबर 14 भवन दिसली माझ्या तोंडामध्ये आणि तू चक्कर येऊन पडलीच. आता आणि मला नाचायला लावून ग बस. तसं नाही. आता एवढ्याचा विचार कर जरा. सगळे गोपाळ गोपिका सगळे म्हणू लागलेत आणि नाचावंच लागते. अगं आई नको, नाचावंच लागते. बर म्हणला आता तू म्हणाले असतं नाच तू. काय सांगावं महाराज, आता आमचे टाळकरी नाचल्यावर तर का उभं मारला होता काय, ते बी नाचाच लागता महाराज. कारण बघण्यासाठी मनानं वाचन काय ना त्याच्याकडे बघायला पाहिजे महाराज. जेव्हा नाचायला सुरुवात केला कृष्ण परमात्मा असा नाचाला, सगळ्या गोपी गोपाळ सगळे अशी गोळा होऊन बसली आणि नाचाला सुरुवात केला महाराज देवान. कार्तिकी वारीला चला आपल्या दिंडीत महाराजांच्या, भास्कर महाराजांच्या, आपल्या महेश महाराजांच्या सगळ्या कार्तिकीला भजनच असते की नाच. पुण्याहून निघाला की चालू झाला महाराज. गोकुळीला गवदावी तू चक्र पाणी, सगळ्या भोवती वेष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी. सगळ्या गवळणी गोळ्या झाल्या, गोपाळ गोळा झाली. त्या काळामध्ये गोपाळ आणि गोपिका, त्या काळामध्ये वारकरी आणि वारकरिणी म्हणाल काय हरकत नाही बरं. जेव्हा सगळे गोळा झाले, भोवती वेष्टीत बैसल्या अवघ्या गवळणी, मध्ये सुकुमार सावळा सारंग पाणी. हा मध्ये सुकुमार सावळा सारंग पाणी. काय सांगावं महाराज, असा देव दिसू लागला. मध्ये सुकुमार सावळा सारंग पाणी. चिमणा पितांबर हो, चिमणा पितांबर हो, चिमणा पितांबर पिवळा गळा, वैजयंती माला गव गवित घन सावळा. पाहि नंदराणी नाच रे तू कृष्णा, मला पाहू दे नैनी. म्हणू लागली महाराज. नाचाला सुरुवात केला महाराज. देव नाचाल्यावर काय काय नाचालं गणित नाही महाराज. आकाश धरणी देव स्वर्गी नाचत्या आनंदी, गणगंधर्व देव सर्व अक्षरी हरिपदी. सगळं नाचालं. वैकुंठ कैलास हो, वैकुंठ कैलास हो, वैकुंठ कैलास नाचती चंद्र सूर्य रसायन दीप्ती ऋषी मंडळ दात तोडी. अद्भुत हरी करणी, अद्भुत हरी करणी. त्या देवाची करणी लय वेगळी आहे. सगळं नाचू लागलं मग. सप्त हे पाताळ नाचती हरीची छंदी, आकाश धरणी देव स्वर्गी नाचती आनंदी, गणगंधर्व देव सर्व अक्षरे हरिपदी. सगळं नाचू लागले. देव्हाऱ्यावरले देव सुद्धा नाचू लागले महाराज. धातू मूर्ती नाचू लागल्या हरीची छंदी. सगळं नाचू लागलं. उकळे मुसळे पाळी आणि देवारे सगळं नाचू लागलं. मग सगळं नाचाल्यावर म्हणले शिनलाशी नाचता पुरे करी हारी नको रे बाबा. म्हणले बंद कर, नाचाचं बंद कर. सगळं हळू लागलं महाराज. सप्तही पाताळी नाचती हरीची छंदी. 7 पाताळ नाचू लागले. काय
काय सुद्धा कळना गेलं. म्हणून करता महाराज वैष्णवाचा अधिकार मोठा आहे. देव महाराज नाचतो, वैष्णवासोबत नाचतो, वैष्णवाच्या घरी राहतो. तसं आमचे नामदेवरायांनी परमार्थ केला अठ्ठासानं आणि तुकोबारायांनी वर्णन केलं महाराज वैष्णवाचं. कारण ज्या वेळेस आमचे नामदेवराय पंढरपुरात आले तेव्हा मग पंढरपुरात परमात्मा जाऊन आपल्या ठिकाणी थांबली. पुन्हा चालू झालं महाराज जायचं, काकडा करायचं, भजन करायचं. असं पुन्हा 2-4 मुलं झाली. नामदेवरायाचं कुटुंब मोठं झालं महाराज. कुणाला अंगी आहे तर कुणाला चड्डी नाही, कुणाला काय. अहो अशी अवस्था महाराज नामदेवरायाची. घरामध्ये काय नाही. रुक्मिणी आईसाहेबाचा भक्त होता, भागवत परीस. तिथं काय आईसाहेबानं परीस दिलेला होता. त्यानं काय कशाला लोखंडाला लावलं की सोनोगाचं परीस दिलेला. आणि त्या दोघीची गाठ पडली. म्हणजे कुणाची? नामदेवरायाच्या पत्नीची आणि भागवत परिसाच्या पत्नीची. दोघं धुणं दिवाल त्या जवळजवळच. तिनं म्हणाली काय चाललंय, किती चिंध्या झालत्या, किती फाटली त्या साड्या, निवेद होऊन तशाच लिहावाल्यास तू. नामदेवरायाची धोत्र फाटली ती, लेकरा बाळाची कपडे फाटली ती. कसली अवस्था आहे तुझा तर. देव दररोज देवळात जातोय, पांडुरंगाचं भजन करतोय आणि ही असली अवस्था. बघ माझा मालक रुक्मिणी साहेबाकडे असतोय, आम्हाला एवढी वस्तू दिली आहे, त्याला म्हणायचं परीस. माझा मालक कशाला बी लावलं की सोनं होतोय. बघ म्हणली कसले कपडे ते. कसले कपडे तुम्हाला? ते आता साड्या कसल्या म्हणायचं, भारी भारी असते त्याला, मला काय नाव येत नाही तेवढं. कपडे म्हणा, सगळे कपडे भारी होते महाराज तिकडं. जुने इरकल हे ते असलं आपल्याला मोटार भाषा येते. आताच्या साड्या वेगळ्या, पैठणी हे ते. पण तवाचे धोत्र जुने सगळे असं म्हणजे टाईट कपडे ह्या भागवत परसाचे. मग म्हणली असं कर. हे म्हणले 2 म्हणतात 4 दिवस देते पण गपचिपणी, आणि हे माघारी आणून दे, नाहीतर सोंग करून ठेवशील. माझा मालक पुन्हा घरात राहू द्याचा नाही, मला मी तुला देते. तुझ्या घरी काय जेवढं आहे तेवढं सोनं करून घे आणि एकूण सगळे व्यवस्थिशीर बाहेर गेल्यावर कार्यक्रम कर बरं म्हणली नवरा नामदेवराया. बरोबर म्हणली. ती घेतलं महाराज, परीस दिला, नेला घरामध्ये, सगळ्याला लावलं, इकडं तिकडं एवढं मोठं सोनं केलं. सोनाराकडे गेल्या, इकल्या, आणलं सगळा बाजार घरात. नामदेवराय आली देवळातून तर तुपाचा वास, शिरा भारी दिसायला, सगळं वेगळं वेगळं दिसाले. कपडे पोरं लिहून आले आडवं. बाबा चप्पल मला आईना असला घेतल्या, ती म्हणते मला बूट घेतलाय, एक म्हणते मला अंगी आणल्या, चड्डी आणल्या, सगळे घरानं. अरे म्हणजे एवढं हे आलं कुठून गा बाळ? आमचे नामदेवराय होते महाराज. दुसरं काय नव्हतं. वैष्णवाची कीर्ती गायली पुराणातलं महाराज. ही वैष्णवाचं म्हणजे काय असं साध्या सुद्धा महात्म्याचं वर्णन, पुराणातली महात्मे ते आमचे नामदेवराय, पुराणातली. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात पुराणातली महात्मे येते नामदेवराय. सगळे दिसू लागलं ही गबाळ. अगं म्हणले खरं सांग ही कुठलाय, काय केलीस काय नाही? म्हणले काय करता तुम्हाला त्याच्याहून, घरात काय होतं का? मग केलं म्हणजे आणलं म्हणजे काय झालं? आपण कुठलाय सांग. कशामुळं झालं एवढं? तर म्हणली असं असं धुणं दिवस बोलत घडलाय हा प्रकार म्हणली. मग आता बी घडते ती प्रकार, पण आताचे प्रकार वेगळे महाराज, त्यावेळेसची वेगळे. ज्या वेळेस महाराज नामदेवरायाला सांगितल्यावर बघू म्हणले इकडं आणती वस्तू, घेतला परिसन टाकून दिला महाराज. कुठं? चंद्रभागेमध्ये टाकून दिला. कसलाय? नावडे जनधन. धन आवडते का? नाही अनेक प्रमाण, तृण धन तृण जन. आवडलं का धन? सगळं काळी सारखं प्रमाण म्हणजे काळी गवताची. तृण धन तृण जन. जशी गवताच्या काडीची किंमत आहे तशी जनाची बी आणि धनाची बी आमच्या नामदेवरायाकडे किंमत महाराज. अजिबात नको म्हणजे टाकून दिले महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात नाही अनेक प्रमाण, तृण धन तृण जन. नामदेवरायाला आवडलं नाही, टाकले, परत आले. मग 2-4 दिवस झालं आणि दोघीची गाठ पडली. कुठं? चंद्रभागेला. अगं म्हणली आता ते नेहल्याला दे म्हणली, मला आता लागतंय म्हणली, आता सण आलाय जो आमचं सगळं तुला गबाळ. मग त्या दिवशी म्हणली उद्या देते. नामदेवरायाच्या मंडळीनी सकाळ उठून महाराज आणि दोघीची भेट झाली. अगं म्हणली अंडीच काही येता ना? नाही म्हणली. काय झाले? मालकाला दिले ना, आमच्या मालकाने टाकला म्हणली चंद्रभागेत. आता माय म्हणली होते का नाही तुला कुणाला सांगू नको,
कुणाला दाखवू नको, तरी तू असा घोटाळा केलीच का म्हणले. गेलं घरानं महाराज भागवत परिसाकडे. परीस आला पळतच नामदेवरायाकडे. ए म्हणले नामा आहेस का घरात? कोण आले म्हणून नामदेवरायन बघितलं तर भागवत परीस. काय बाबा म्हणले काय? अरे म्हणजे मला आईसाहेबानं परीस दिलेला होता, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होत होता. हा, आणि तुला दिला होता पत्नीला काही का होणार आपल्या संसारासाठी प्रपंचासाठी काहीतरी करून खाईल म्हणून आमच्या पत्नीनं दयानं मयानं दिली, आणि त्याचं काम तू असं केलं का? काय केलं मी? तर चंद्रभागेमध्ये टाकलं म्हणून कळालं. असं होई, चल मग देतो हुडकून म्हणले. चल आता चंद्रभागेत सापडतोय होय म्हणले परीस. माझा नामदेव राहायला भागवत म्हणू लागला. चल म्हणले चंद्रभागेकड. नेलं महाराज नामदेवरायाने हाताला धरून. पांडुरंगाला बोलायला सुरुवात केली. देवा म्हणले आता तुझ्याशी मला कोण नाही. आणि चिंतन केलं महाराज पांडुरंगाचं, आणि बुडी मारली आणि हातात अशी वंजळ घेतली. कोणचा खडा ती घ्या. भागवताला बोलायला सुरुवात केली. काय येडफीड लागले का काय नामदेवा म्हणले. खडी देतो का आम्हाला म्हणली. खडा न हो म्हणले, परीस आहे ती तुमची. परीस एवढे माझा एक होता, ती सगळे खडे. अहो तुम्ही लोखंड असलं तर जवळ बघा लावून. त्या भागवत परसानं घेतले एक खडा, लावलं लोखंडाला, त्याचं सोनं घालं. दुसरा बघितलं सोनं, आणि म्हणले नामदेवराय तुमच्या हातात. ही चंद्रभागा सगळी कशाची आहे म्हणले? परिसाची आहे. म्हणून तेथील तर नाणे पाषाण तेही देव जाणावी. आयशे पंढरी म्हणजे त्याशी, त्याशी तीही लोकी गती. देणार आणि तीर्था जाती, तीर्थे वंदिती तयाची. जर तुम्ही चंद्रभागेचं स्नान करून जर महाराज गया द्वारका कुठं जरी गेलो तर तीर्थ तुमच्या पाया पडतात. ही तुकोबाराय म्हणतात. इतकं महत्व आहे महाराज. म्हणून पंढरपूरला जावं महाराज. ज्याला सुखाची अपेक्षा पाहिजे वैष्णव व्हावं, आणि त्यानं काय करावं? पंढरपूरला जावं महाराज. सुखा लागे करे तळमळ तुकोबाराय म्हणतात. तरी तो पंढरी शेजारी एक वेळ, मग तो अवघाचे सुख रूप होशी. जन्मो जन्मीचे दुःख विसरसे. तू पंढरी शेजार, मग तू अवघाचे सुखरूप होशी. दुर्पतचा मग तू अवघाचे सुखरूप होशी. म्हणून महाराज ज्याला दुःख घालवायचं त्या जीवानं वैष्णव व्हावं आणि पंढरपूरला जावं, चंद्रभागेचं स्नान करावं. ज्या चंद्रभागेतून भागवत परिसासाठी आमच्या नामदेवरायांनी परिस काढला, वंजळ भरून वाळू खडे. तिथलं महत्व आहे. म्हणून आपण पंढरपूरला जाऊ महाराज, वैष्णव व्हावं. त्या ठिकाणी वैष्णवानी किती दाखवले? वंजळ भर परिस दाखवला. म्हणून असं करीत करीत ते दिला महाराज परिस. भागवतानं दर्शन घेतलं. म्हणले नाही म्हणले करील ते काय नव्हे महाराज. काय म्हणले नव्हे नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. हे साधा आहे का? साधा नाही महाराज. निवेद्य हा तिचा मूर्ती जेवी. कारण हे सामान्य महिमा नाही या वैष्णवाचा, नामदेवरायाचा. निवेद्य देवानं मूर्ती, निवेद्य हा तिचा मूर्ती जेवी अशा असणारे नामदेवराय महाराज. म्हणून त्या ठिकाणी इतकं वर्णन केलं महाराज. वैष्णवाचं वर्णन करील तेवढं थोडं आहे. म्हणून करता आपण प्रत्येक जीवानं जागं व्हावं. परमार्थ ही मोठं धन आहे, आणि खरं संधी ह्या माणसालाच मिळालेली आहे कराची. सगळे देवानं जलचर आता हे वर्णन करायला वेळ नाही महाराज. पाण्यातली करून बघितली, पृथ्वीवर सरपटणारे प्राणी करून बघितले, त्याच्यापासून सुख देवाला सुद्धा मिळालं नाही. फक्त माणसाकडून देवाला आनंद मिळतो. म्हणून तुम्हा आम्हाला हा जन्म दिला, जीवदान दिलेला आहे. म्हणून आपण प्रत्येक जीवानं जागं व्हावं आणि खरं वैष्णव होऊन आनंद लुटावा महाराज. जसं महात्म्याने लुटला तसं आमच्या नामदेवरायांनी परमार्थ करीत करीत ते परिस दिला. परत आली, मग घरात आणि परत बंडाळ उठली. पुन्हा घरामध्ये जरा थोडं कालवा खाली सुरू झाली. अगं म्हणली आणल्याला बी भगवान नाही तुम्हाला. लेकरा बाळाला करून खाऊ घालाली होती, ती सुद्धा टाकला म्हणली होता ती बी. बरं टाकलो का टाकना, मला आणून दिला म्हणली. त्यांना वंजळवर जातो, एकच खडा घेऊन गेलाय म्हणली. अगं म्हणले तुला दिल्यावर एक बी होत नाही म्हणली सोनं. मी देऊन मी कशाला म्हणले. असू दे म्हणले, उगा शांत चल. असं करीत करीत करीत
जरा थोडं तुम्ही झालं महाराज भांडणं बी होत नामदेवरायाच्या घरामध्ये. थोडं जरा भांडणं झाल्यामुळं नामदेवराया देवळातच थांबले. पांडुरंगानं म्हणले नामदेवा तोंड बारीक झाले, काय झाले का सांगायचं आहे देवा. म्हणजे सारखं ते भागवतानं दिलं होतं मंडळीनं परीस, आणि ते मी काय केलं उचललो मूठ भरून वंजळ दिली, आणि आता माझ्या माग लागल्या म्हणजे त्यांना वंजळभर काढले वाळू, आणि ती परीस म्हणून लावला की सोनं होऊ लागले. आपल्या घरला आणू का आता माझ्या माग लागल्या म्हणजे कोण पत्नी. आणि देवा म्हणले काय करावं काय कळना. नाही म्हणले आता नाही. ज्या बाईनं दिली ती तिनंच म्हणले अगं म्हणली तू काय कर बंद कर म्हणली ती देवळा जाच नामदेवरायाला, त्याच्याशिवाय ही ताळ्यावर येत नाही म्हणली. झालं महाराज अक्षरशः तीच लावून दिलेलो. हिनं आपलं गेली. आता बंद करायचं म्हणल्यावर कुणाला बोलावं लागते महाराज. रुक्मिणी आई साहेबाकडे आली. हो म्हणले आई साहेब तर काय अगोदर तुमच्या मालकाला सांगा म्हणले आमच्या मालकाला देवळात येऊ द्यायचं नाही. 8 दिवस झालं घराची पायरी चढून, दळण नाही जळण नाही पाणी नाही, घरामध्ये लेकरे एवढी मोठी येते. काय करावं मी सांगा म्हणली. अजिबात नाही ते. आणि तुमच्या नवऱ्याने येल लावले म्हणजे आमच्या नवऱ्याला देवळात आहेत म्हणजे आता देवापाशी बसलाय म्हणली. रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं आताच्या आता बोलून घ्या आणि तुमच्या मालकाला सांगा. काय सांगा की नामदेवरायाला मंदिरातच येऊ देऊ नका. झालं महाराज ही नामदेवरायाच्या पत्नीने येऊन रुक्मिणी आई साहेबासंगत तुम्ही केली. रुक्मिणी आई साहेब म्हणले असं का तसं नाही म्हणली बंद करा. बरं म्हणले. आता रुक्मिणी आई साहेब आहेत महाराज. देव आले घराकडे आल्यावर देव तिथंच. रुक्मिणी आई साहेबांनी लगेच म्हणले हो म्हणले नामदेवरायाची पत्नी आलती तुम्ही काय नामदेवरायाला देवळात येऊ देऊ नका. काय म्हणलीस तू रुक्मिणी देवळात येऊ देऊ नका. अगं म्हणले तू माझा जीव की प्राण आहे नामा. मला दुसरं कोण नाही. नामदेवराया म्हणजे माझा जीव की प्राण आहे. तसं बोलू नको. मी नामदेवरायाला बोलून अहो म्हणली स्वतः येऊन पत्नीनं सांगितले. नामदेवरायाच्या पत्नीनं माझ्या संग तक्रार मांडलेली आहे. अजिबात येऊ द्यायचं नाही. म्हणजे मध्येच मंदिरात येऊ द्यायचं नाही म्हणल्याबरोबर बरं चालतंय म्हणजे हरकत नाही तुझ्या मनासं. आता शेवटी देवाला सुद्धा ऐकावं लागलं महाराज रुक्मिणी आई साहेबाचं. आणि नामदेवराया खरं बारीक तोंड करून आले देवा. देवानं बघितलं नामदेवराया. नामदेवा तर काय बाहेर हो म्हणला तू आजवर देवळाची. देवा तू बी म्हणाव मला घरात बी तसं हिथं आलं माझ्या माग आता तू बी असं नाही म्हणजे तू आजवर बाहेर हो. का बरं माझ्याकडून काय चुकलंय म्हणजे सांग. काकडा वेळेवर झाला नाही का तुझी आरती वेळेवर केलो नाही का भजन केलं नाव का नामस्मरण घेतलं नाव कोणत्या सेवेमध्ये मी कमी होतो सांग. देव म्हणू लागला सेवेचं जाऊ दे तू कुण्या सेवेत कमी नाहीच. पण मला घरातून तसा आदेश आहे रुक्मिणी आई साहेबाचा तुला येऊ द्यायचं नाही म्हणजे येऊ द्यायचं नाही असं ठरलं होय. राहिलं देवा यायचं. झालं महाराज देवाला नामदेवरायाने बोलायला सुरुवात केली. येत ना म्हणले देवा पांडुरंगा तुलाच यावं लागेल माझ्याकड मी येणार नाही. ह्याला म्हणायचं महाराज वैष्णव मनोज या अवघे देवावरी माया. साक्षात महाराज नामदेवरायाने देवाला हाडसून सांगितलं देवा चाललो बाहेर. आले महाराज. एक पोरग झालं होतं माग ही भांडणं ऐकायला नामदेवरायाचं. आणि ते गरुड खांबाच्या इकडे हे आहे ते का खांब बारीक होतं ऐकलंय ही भांडणं व्हायला देवाचं नामदेवरायाचं. आणि पळत गेले माईला सांगाले आये बाबाचं देवाचं लय भांडण झाले आता येतोय घरला आता घरचं काम करतोय जळण आणतोय दळण आणतोय आपल्याला सगळ्याला खाऊ घालतोय काम करतोय. आता देवानं देवळातून बाहेर काढलंय आता कुठं जाणार आहे आपल्या घरलाच येतोय की आहे आता काय काळजी करू. ही खिडकी वाटत सगळी बघाल ती महाराज बायको बघाल्या लेकर बघाल ती. आता नामदेवराया घरला येतोय आपल्यासारखा होता होय नामदेवराया वारीतून माघारी याचा. आपलं काम आहे महाराज. काय काय माणसं पंढरपूरला जातील माघारी येते का नाही. पण महाराज नामदेवराया कसे होते सगळी खिडकी वाट बघाले. नामदेवराया कोशा खावल्याला राग आले. आता कोशा खाऊन आता घरात येतोय हातपाय धुतेत आता सगळं काम करतेत म्हणून मंडळीला बी आनंद वाटला. पण नामदेवरायाने घराकडे बघितलं असं केलं पाया पडले आणि चालले पुढं.
अगं आय बाबा पायापर्यंत चालिक पुढं सगळे मागे येऊन बघू लागलेत. नीट महाराज चंद्रभागेत नामदेवरायाने काय केलं, महाराज चंद्रभागेमध्ये गेले, तोंड हातपाय धुतले आणि तिकडं आलकल्या बळला आपल्या सोलापूर रोडकड अनुष्ठान गाठलं महाराज नामदेवराय. 14 दिवस अन्न नाही पाणी नाही, भजन चालू, अशी अवस्था झाली महाराज ह्या देवाची. काय सांगावं देवाची अवस्था. देव रडू लागला. अगं रुक्मिणी, उगेच्या उग माझ्या नामदेवराला त्रास दिलीस की तू, कशामुळे असं केलीस? तसं नाही विलाज आहे म्हणली, पत्नीचा आदेश होता म्हणून मी बोलावं लागलं म्हणजे तुम्हाला. साक्षात महाराज पांडुरंग परमात्मा येड लागलं महाराज देवाला येड लागावं. त्याला तुकोबार आहे म्हणतात. वैष्णव मनोजया अवघी देवावरी माया, देवावर माया त्या जीवाची आणि त्या जीवावर माया देवाची. साक्षात एक रूप झालेलं होतं महाराज, एक रूप. नामदेवराया आत्मा ही परमात्मा स्वरूप होऊन गेला. साक्षात भगवंताला येड लागलं आणि नामदेवरायाकडे पळत देवाला महाराज नामदेवरायाकडे पळत आला. पळत येऊ लागले देव आणि पळत आल्याबरोबर नामदेवरायाला गळ्याला मिठी मारली. ती हे त्रिभुवनी मज नाही कोणी. त्रिभुवनात नामदेवा तुझ्यासारखा मला भक्त कोण नाही रे. ती हे त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्र पाणी नामयाशी. देवानं बोललेला उद्गार आहे महाराज. स्वतः देव बोलू लागले, देव म्हणू लागले नामदेवा तुझ्यासारखा खरंच वैष्णव या जगातच मला कोणी नाही, त्रिभुवनात नाही. म्हणून गळ्याला मिठी मारो घेऊ लागला देव, रडू लागले महाराज. आणि मग एक रूप झाले. परत नामदेवरायाला घेऊन गेले महाराज. मग ती कुण्याही जातीचा असो तुका म्हणे याती, हो का तयाची भलती. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार, कलियुगामध्ये उद्धार हरीच्या नामानं होतोय. म्हणून नामदेवरायाचा उद्धार झाला. म्हणून कुण्याही कुळाचा असो, कुण्याही जातीचा असो, कुण्याही धर्माचा असो, कुण्याही गावचा असो, सगळ्याला अधिकार आहे महाराज. म्हणून सगळ्यांनी जागं व्हावं आणि खरोखरच महाराज परमात्म्याचं चिंतन करावं, वैष्णव व्हावं. त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही. म्हणून आजचा जो दिवस आहे महाराज, वैष्णवाचं चिंतन आपल्याकडून थोडं घडलेलं असून, जसं घडल तशी आपण सेवा करण्याचा प्रयत्न केलेला असून, भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने झालेलं पुष्प या भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचं भाग्य या तुमच्या सर्वांकडून मिळालेलं असून, या ठिकाणी अर्पण करण्याचा योग मिळालेला असून, खरोखरच महाराज आपलं अन्नदान करणारे, वस्त्रदान करणारे, द्रव्यदान करणारे या ठिकाणी सप्त्यातली जी मंडळी आहे, खरोखरच त्यांनी सुद्धा महाराज या ठिकाणी सहकार्य करावं. परमार्थ ही मोठं धन आहे. कारण एक शेत दिल्यान होई कोटी कुळाचे उद्धारण, कोटी कुळाचा उद्धार होतो. म्हणून द्रव्यदान करा, वस्त्रदान करा. मनात द्वैत भाव धरून परमार्थ करू नका. कारण वैष्णव होणारच नाही ज्याच्या मनात द्वैत भाव आहे. देव अंतरतो, बरं देव अंतरतो. जो वैष्णव आहे त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि वैष्णवाची पत्नी जर द्वैत भावानं वागत असेल तर धोका झाल्याशिवाय राहत नाही. कसं झालं, द्वैत भावाला उगत थोड का सांगतो बंद करतो, चिरतन आता वेळ संपले. घर जवळ झालं त्याला 2 बायका होत्या. हो, आणि त्यानं आपलं काय वैष्णव होता तो. दररोज पांडुरंगाच्या मंदिरात यायचा, काकडा करायचा, भजन करायचा, आनंदानं भजन करायचं. आईला सारखी साडी, सासूला सारखी साडी, आईला झोपाला बाज सारखी, सासूला बाज सारखी. मनात द्वैत भाव नव्हता, वैष्णव होता महाराज तो. पण पत्नी जी होती ती वैष्णव नव्हती. ऐका पटाच नाही दोघाच. मग हिनं काय केली, आता हे द्वैत भाव निर्माण झाला. ह्याची आई वृद्ध होती, वयवर वृद्ध होती, सारखा खोकला लागायचा, आजार पडायची. मग म्हणली अहो तुमच्या आईला सारखा खोकला यालाय. मग हे वैष्णव होता, जुना माणूस. आपल्या महाराजासारखं येड्या बाबळीच्या शेंगा घ्यावं, थोडं चापती टाकावं, साखर टाकावं, काढा करावं, प्यावं म्हणायचे आपली मारुती महाराज. त्याला काढा, तसं काढा करून पाहिजे म्हणजे आपल्या खोकला कमी होईल. आईचा माझ्या बरं म्हणली काढा केला पाहिजे, पण खोकला कमी झाला नाही, खोकला वाढल्यावर मग म्हणाला सुरुवात केली अहो तुमच्या आईचा खोकला लय वाढला, सगळं गाव झोपतंय, एक काम करा वाटाले. आपल्या गावात सप्ताह चालाय, तिकडे सगळे वारकरी आहे ते, इकडं कोण बघत नाही.
मग तुझं म्हणणं काय, तुमची आई वयोवृद्ध झाली आहे, मग एक काम करावं, काय करावं? काय नाही, तुम्ही फक्त माझ्या डोक्यावर धोंडा उचलून द्या, मी बरोबर काम करते ना, गंगेला अर्पण करून टाकू, इथं जवळ गंगा आहे. ह्यानं म्हणला तसं कशाला म्हणाली आज, तसं नाही म्हणली, तसंच करायचं. मग ह्यानं काय केला, ही वैष्णव होता. अगं मग म्हणला आलोच, 1-2 मिनिट थांब, तुझी इच्छा आहे ती देव पूर्ण करील, मी आलोच. कुठे गेला महाराज? सोयऱ्याकडे गेला का, पाहुण्या रावळ्याकडे गेला का, तंटामुक्तीच्या अध्यक्षाकडे गेला का, सरपंचाकडे गेला का, आमदाराकडे गेला का, खासदाराकडे गेला? तो कुणाकडे गेला? ज्यानं जन्म दिला, जीवदान दिलेला आहे, त्या परमात्म्याकडे आला, पांडुरंगाच्या मंदिरात उभा राहिला. पांडुरंगा, आजपर्यंत माझ्या आईला, माझ्या सासूला द्वैतभावानं बघितलं नाही, वारकऱ्यामध्ये द्वैतभाव निर्माण केला नाही, सगळ्याला सारखा चहा देत होतो, डबल कुणाला देत नव्हतो. खरं हो काका, माणसं आहे ते तशी, डबल दिलं सगळ्याला द्यावं लागते. महाराजाला आवडत होतं का मारुती महाराजांना? दुजा भाव आवडत नव्हता मला. सगळं असं केलं देवा, आणि पांडुरंगा ही माझ्या घरामध्ये असं घडू लागली, काय करावं? सांगा देवा मी काय करू, हे करू का ते करू, काय करू मला काय कळना गेले. आणि तुम्ही बऱ्याच जणांचे संकट सोडविला, मागे पुढे उभा राय सांभाळी, आली आघात निवार, बऱ्याच वैष्णवावर आघात होणारा टाळलेला आहे तुम्ही. आता मी बी साधा भोळा आपला सेवक आहे, पाईक आहे, तर माझंही संकट आलेलं आहे, निवारण करा. तुमच्याशिवाय मला कोण नाही, आणि खरंच आहे महाराज, आपल्याला बी त्याच्याशिवाय कोण नाही. मगाशी बोललो का, आपले सगळे जवळ धोका देणारे ते सूर्यधैर्य संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग, एकच देव आहे महाराज, कुणी कुणाचं नाही. त्याला माहित होतं, त्यानं बोलायला सुरुवात केली, देवा म्हणले पांडुरंगा आता तुमच्याशिवाय कोण नाही. देव साक्षात समोर उभा राहिले, काय काळजी करू म्हणली, काय म्हणले तुझ्या मालकीने? तर असा आईला धोंडा घालते, मी गंगेला अर्पण करू म्हणले. सोपा येड्या घाबरू नको म्हणले, 11:30 वाजता मी येतो म्हणले, तू जा झोप, मी बरोबर 11:30 वाजता येतो, तुला उठवितो. मला माहिती आहे म्हणले, तुझी आई उजव्या बाजूला झोपते आहे, तिची आई डाव्या बाजूला झोपते आहे, मी एकीकडल्या बाजूच्या धरतो, तू इकडल्या धर म्हणले बाजूच्या. उजव्या बाजूची आई उचलायची, डाव्या बाजूला टेकवायची, आणि डाव्या बाजूची आई उचलायची, उजव्या बाजूला टेकवायची. झालं काम म्हणजे बरोबर येतो 11:30 उठवायचं. ठरलं महाराज. देवळात आला तो ग्रस्त वारकरी वैष्णव, घरामध्ये आला. मग आता ह्याला कुठली झोप येते? एका देखील माझा मायबाप, कधी येईल माझा मायबाप, माझा असणारा परमात्मा, कधी देव येईल, कधी ही बदला बदली होईल, ही तळमळ महाराज. उगच चंद्रावाट बघायचं. देव आले महाराज बरोबर टायमिंगला, 11:30 बरोबर आले. आल्याबरोबर बदली केली आणि सांगितलं आता उठी म्हणली. तिला उठविलं महाराज. उठ म्हणले. अगं 12 वाजले उठ म्हणली. सगळ्या गाव उठली. माय बरं झालं म्हणले. मला वाटलं तर तुम्हाला राग आला काय की म्हणून तुम्ही जास्त बोललोच नाही, म्हणून मी अभि गपचिप झोपली. तसं नाही म्हणले. मी कशाला बोलू, बोलणारा बोललाय मला म्हणले चल. नेलं बाहेर महाराज. कोणचा धोंडा उचलून देऊ, हो काही द्या म्हणले. असला धोंडा दिला उचलून. त्याने साखरेचं पोतं पहिलेच जुना काळातलं सुतळीचं घेतला तिनं तिच्या माग. पुन्हा तर रोजात आल्यावर म्हणला तू कुणकल्या बाजूला धोंडा घालणार. हिनं सांगितले तुमची आई मला माहिती आहे म्हणजे उजव्या बाजूला झुकते. उजव्या बाजूला बरोबर डोक्याचा आकार बघते घालते, लगेच पोत्यात घालून गंगेला अर्पण करू. नाहीतर डाव्या बाजूला घालशील बघ म्हणले. नाही उजव्याच बाजूला. शेण महाराज मागमाग पोत घेऊन बरोबर डोक्याचा आकार बघितला, धोंडा घातला. घातल्या बरोबर जिथे काय मिले म्हातारी कशाला बघायचा, हाय घाटली मध्ये नेलं गंगेला अर्पण केलं. मग आता ती काय वैष्णव होती का सांगा? नाही मला. ही वैष्णव होता. तिकडून आल्या बरोबर भजन काकडा केला का होती ना? नाही. जी घडलेली घटना त्याच्यावरच गाणं म्हणायला चालू केली. दळाला सुरुवात केलं. मग पाठीची 4 वाजलेत. सगळा कार्यक्रम उरकून आला आणि दळाला सुरुवात केली. आणि दळत असताना लगेच दळत गाणं म्हणायला सुरुवात केली. दळण दळीते दुई दुई अंग आत्याबाई गेल्या पुरा संग. त्यानं म्हणला काय म्हणाल्यास? दळण दळीते दुई दुई अंग आत्याबाई गेल्या पुरा संग. बर म्हणला.
अगं मला बी गाणं म्हणून वाटालंय म्हणला तुम्ही वारकरी वैष्णव हा कधीच म्हणत नाही गाणं, गवळण्या म्हणता अभंग म्हणता, पण आज कस काय असं झालं? तुकाराम महाराजांनी सांगितली ती म्हणला, जैशी वेळ पडे तैशीची राहणे, जसं वेळ पडेल तसं राहिलं तर माणसं नीट राहू देते जगू देते, नाहीतर काय खरं नाही बाबा म्हणला. म्हणून मला बी गाणं म्हणून वाटाले. मग म्हणा माय म्हणली तुम्ही बी, आता तू दळण बंद कर म्हणला, मला एक चरवी आणून दे. आता चरवीनं काय करणार? अगं म्हणले धार काढत काढत गाणं म्हणणार, आता इडुळा धार. हा म्हणजे माझी कपिल्या केव्हा बी धार देते. कोट्यातली गाय सोडून आणतो महाराजांनी आणि दरवाजाच्या समोर बांधलं, बंद कर म्हणला जात. आणि धार काढायला थाप टाकली, बसला धार काढायला, चालू केला, आबड दुबड दुधानी माझी गाय आणि पट्ट्याची माय घरातच आय. काय म्हणला? आबड दुबड दुधानी माझी गाय पट्ट्याची माय घरातच आय. हिनं पळ जाऊन बघत्या तर खरं ह्या पट्ट्याची माया. हिनं म्हणली धोका झाला, ह्यानं म्हणला कुणी केला, ज्याचं पुढं त्याच्या पुढं घे भिक्षा हो पुढं म्हणला. शेवट मला माझ्या मनात द्वैत भाव नव्हता, माझी आई राहिल्या का नाही म्हणला, ज्याशी तुझा भाव त्याशी अंतर तो देव, देव अंतरतो महाराज आणि वैष्णवाच्या सतत पाठीमागे राहतो. म्हणून वैष्णव व्हा, सगळ्याला विनंती आहे, सेवा करा, परमात्म्याचं ध्यान करा. महत्वाचं शरीर दिले महाराज, आपल्याला शरीराचं वर्णन करील तेवढं थोडं आहे, ह्या भगवंताचं वर्णन करील तेवढं थोडं आहे. म्हणून करता झालेली सेवा एक 15-20 मिनिट वाढविली बरं, कारण सप्तेतली सेवा महाराज वेळ संपलेली आहे, माफी असावी. म्हणून झालेली सेवा भगवंताचे चरणी अर्पण करून इथं सेवेला पूर्ण विराम देतो. का म्हणे या ती तुका तयाची बनती. म्हणून सगळ्याला अधिकार आहे, कुणीही जातीचा असू द्या, सगळ्यांनी इथे यावं, परमार्थ करावा, सगळ्यांनी आनंद लुटावा, सगळ्यांनी यावं महाराज. आणि सगळ्या कुळामध्ये पवित्र केलेला आहे कुळ. कुणी संतांनी सावतोबारायने माळ्याचं कुळ, गुरबा काकाने कुंभाराचं कुळ, वाल्या कोळ्यानं कोळ्याचं कुळ, नरसिंह मेहता, सगळे शेणा न्यावी, सगळे महात्मे होऊन गेलेले ते. म्हणून करता आपल्या कुळाला पवित्र सगळ्या महात्म्याने केलेला आहे. म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. म्हणून सगळ्या कुळामध्ये हरीचे दास जन्माला आलेले आहेत. सगळे कुळ जाग व्हा, सगळ्या कुळाला विनंती आहे. सगळे कुळ आहेत ह्या ठिकाणी, इथं काही एक जात का? सगळे जात आहे महाराज. माझी कोळ्याची जात आहे, आमची माणसं तर 35 घर आहे ती. सकाळी मासे, दुपारी सशन, संध्याकाळी असेल तशी आमचा समाज आहे. हो काशीला एक सुद्धा एक नाही. रामायण लावलं महाराज कास्तीत, एक कुळी आणली, वाल्या कोळ्यानं लिहलंय आपण रामायण तर लावा म्हणून लावलं, एक सुद्धा ऐकायला आणली. काय सांगा महाराज, अशी अवस्था. म्हणून करता महाराज प्रत्येक कुळा ज्या कुळामध्ये जन्माला आला सगळ्याला विनंती आहे, आपल्या महात्म्याकडे माग बघा वळून. आपल्या महात्म्याने काय केले, त्यांनी वाट दाखविलेली आहे. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होते अगणित उपकार, केले उपकार सांगू मी काय. भरपूर उपकार आहेत महाराज. त्या महात्म्याने आपल्याला प्रत्येक कुळाला जाग केलेला आहे. म्हणून त्यांचे उपकार आहे ते जाग व्हा आणि खरोखरच जाग होऊन सेवेला लागा. म्हणून येतच विनंती करून सेवा समाप्त. आरवी पाटील क्रिएशन आमच्या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा.